केलं का? कस्तूरी तिलकम ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कंकणम सर्वांगे हरिचंदनम सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूड़ामणि वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभाः कथाः। तत्रैव गंगा यमुना त्रिवेणी गोदावरी सिन्धुः सरस्वती च सर्वाणि तीर्थानि वसन्ति तत्र यत्राच्युतोदार कथा प्रसंगः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। चिंता संतान हंतारो यत्पादाम्बुजरेणवः स्वीयानान्तान् निजाचार्यान् प्रणमामि पुनः पुनः। नमस्तुभ्यं भगवते ज्ञानवैराग्यशालिने नारदाय सर्वलोकपूजिताय सुरर्षये नमस्ते भगवान् व्यास वेदशास्त्रार्थकोविद ब्रह्म विष्णु महेशानां मूर्ते सत्यवती सुत शुकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्र विशारद एतत्कथा प्रकाशेन मदज्ञानं विनाशय श्रीमद्भागवताख्योऽयं प्रत्यक्षः कृष्ण एव हि स्वीकृतोऽसि मया नाथ मुक्त्यर्थं भवसागरे मनोरथो मदीयोऽयं सफलः सर्वथा त्वया निर्विघ्नेनैव कर्तव्यो दासोऽहं तव केशव दासोऽहं तव केशव दासोऽहं तव केशव। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री नारदादि भागवतेभ्यो नमो नमः। श्री गोपाल कृष्णाय नमः। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। मुरली मनोहर की जय। श्रीमद सद्गुरु श्री शंकर महाराज की जय। सब संतन की जय। काल आपण मत्स्य अवतार पाहिला. वैवस्वत मनु जो झाला होता, सत्यव्रत नावाचा जो राजा होता तो वैवस्वत मनु झाला. विवस्वानाचा हा मुलगा होता म्हणून वैवस्वत झाला. आणि याच्याच नावावरनं या युगाला या मन्वंतराला वैवस्वत मन्वंतर म्हणून ओळखलं जातं. जे सध्याच चालू आहे मन्वंतर ते वैवस्वत मन्वंतर आहे. अशा पद्धतीने काल हे आपण कथा पाहिली होती. आता याच्या पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे की जसा मनु प्रलय काळ संपल्यानंतर पुन्हा जमीन दिसायला लागली त्यावेळी मग मत्स्य भगवंताकडनं आत्मज्ञान प्राप्त झालेलं असताना आपल्या बरोबर सगळे जे बीज घेतलेली होती ती बीज घेऊन सप्तर्षी होते त्यांच्या मदतीने या पृथ्वीवर म्हणजे सगळं पाणी पाणी होतं ते पाणी ओसरलं आणि पहिल्यांदा जो भूभाग दिसला होता ज्या ठिकाणी मनु उतरला त्याच्या नावावरनं आपल्या भारतामध्ये जो मनाली भाग आहे
हिमालयामध्ये त्या मनालीच्या तिथे तो पहिल्यांदा जमीन दिसली म्हणून उतरला होता. मग हळूहळू पाणी कमी होत गेलं आणि मग सगळा भूभाग जो आहे तो मोकळा झाला, उघडला आणि पुढच्या सृष्टीची सगळी रचना सुरू झाली पुन्हा. आता या मनूला जी मुलं झाली त्यांचा वंशविस्तार सांगितला गेलेला आहे आणि त्या वंशविस्तारातूनच पुढचा सगळा भाग उलगडला जातोय. परीक्षिताने विचारलं की या मनूचं चरित्र आम्हाला सांगा. मनूचं चरित्र तर तुम्ही सांगितलं, पण याचा वंशविस्तार जो झालाय तो आम्हाला सांगा. याच्या वंशामध्ये कोण कोण राजे होऊन गेले, त्या राजांची चरित्र काय काय आहेत, ते ऐकण्याची आम्हाला अतिशय उत्सुकता आहे. त्याप्रमाणे तुम्ही सांगा. ते म्हणाले की वैवस्वत मनूच्या वंशामध्ये होऊन गेलेल्या, सध्याच्या आणि पुढे होणाऱ्या अशा सगळ्या पुरुषांचे पराक्रमाचं वर्णन तुम्ही करा शुकमुनी. आणि त्याप्रमाणे मग सूत महर्षींनी पुन्हा सांगितलेलं आहे की वेद जाणणाऱ्या ऋषींच्या सभेमध्ये राजा परीक्षिताने हा प्रश्न शुकमुनींना विचारला आणि धर्माचे परम मर्मज्ञ असणारे भगवान शुकदेव यांनी मग पुढचा भाग सांगायला सुरुवात केली. मनुवंशाचं वर्णन थोडक्यामध्ये मागच्या सगळ्या भागामध्ये शुकमुनींनी सांगितलंय. ते म्हणाले तू ते सगळं ऐकलंस. खर तर मनुवंशाचं वर्णन हे जे आहे आता मी जे सांगणार आहे ते पण मी थोडक्यात सांगणार आहे. कारण हे जे वर्णन आहे हे जर मी सांगायला लागलो तर ते शेकडो वर्ष सुद्धा सांगितलं तरीही त्याचा विस्तार संपणार नाही. आणि म्हणून हे मी थोडक्यातच सांगणार आहे. त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा सुरुवात जिथून झाली होती तो तिथला भाग पुन्हा थोडी आठवण करून दिली परीक्षित राजाला. ते म्हणतात की परावरेशाम भूतानाम आत्मा यः पुरुषः परहा स एवासी दिदम विश्वम कल्पांतेन्यत्र किंचन. ते म्हणतात की परमपुरुष परमात्मा लहान मोठ्या सर्व प्राण्यांचे आत्मा आहेत. प्रलयाच्या वेळी फक्त तेच होते, बाकी काही उरत नाही. सगळं ते गिळंकृत करून टाकतात, सगळं त्यांच्या आत चाललं जातं. आणि त्यावेळी हे विश्व किंवा आणखी काहीही नव्हतं. असं प्रलय ज्यावेळी होतं त्यावेळी फक्त परमेश्वर एक असतात. ते म्हणाले की त्यांच्या नाभीतून एक सुवर्णमय कमळकळी प्रकट झाली. या कमळामध्ये चतुर्भुज ब्रह्मदेवांचा आविर्भाव झाला. ब्रह्मदेवांच्या मनापासून मरीची झाले, त्यांचे पुत्र कश्यप झाले. त्यांना दक्ष कन्या आदितीपासून विवस्वान हा पहिला पुत्र झाला. आता हा जो वैवस्वताचा मनुचा वंश सांगायचा आहे तर त्याची सुरुवात कशी झाली आहे तिथून सांगितलंय. पहिल्यांदा एक परमेश्वरच होता, मग ब्रह्मदेव आले, मग ब्रह्मदेवांपासून त्यांच्या मनापासून मरीची नावाचे ऋषी जे जन्माला आले होते, त्यांचे पुत्र कश्यप, त्या कश्यपांची पत्नी अदिती, हिच्यापासून विवस्वान म्हणजे आदित्य सूर्य जन्माला आलेला. आणि या विवस्वानाच्या संज्ञा नावाच्या पत्नीपासून श्राद्धदेव म्हणजेच हा सत्यव्रत राजा किंवा वैवस्वत मनु याचा जन्म झाला. हा संयमी होता राजा. या श्राद्धदेवाला श्रद्धेपासून 10 पुत्र झाले. हा श्राद्धदेव याची पत्नी होती श्रद्धा. ही जी 10 पुत्र आहेत, हे जे 10 पुत्र आहेत त्यांची नावं आपण पाहूया. आता इथून पुढचा सगळा भाग आपल्याला जो पाहायचा आहे त्याचा त्याची पूर्वपीठिका ही आहे. इक्ष्वाकू हा त्याचा पहिला पुत्र. नंतर नृग आहे, शर्याती आहे, दिष्ट आहे, धृष्ट आहे, करुष, नरिशंत, वृषध्र, नभग आणि कवी अशी त्यांची नावं आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टी श्राद्ध देवाला सांगितल्या, पण पहिल्यांदा आता ही जी सुरुवात झालेली आहे ती कशी झाली त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं की अशी त्यांची नावं होती हे ठीक आहे, पण वैवस्वत मनुला पुत्र नव्हता पहिल्यांदा.
ज्यावेळी हे सगळं प्रलय काळ झाला, त्या प्रलया काळामध्ये नावेतनं या मत्स्य भगवंताबरोबर ते या प्रलय जलातून फिरत होते. आणि नंतर मग ज्यावेळी परत पृथ्वीवर आले त्यावेळी त्यांना पुत्र नव्हता. मग त्यावेळी समर्थ अशा वसिष्ठ ऋषींना ते शरण गेले. त्यांना ही गोष्ट सांगितली की मला संतान प्राप्ती व्हावी अशी इच्छा आहे. आणि मग वसिष्ठांनी संतान प्राप्तीसाठी त्यांच्याकडून मित्रावरून देवतेचा यज्ञ करवून घेतला. हा जो वैवस्वत मनु आहे त्याची जी धर्मपत्नी होती श्रद्धा, ती फक्त दूध पिऊन राहणाऱ्या, आता हा वैवस्वत मनु फक्त दूध प्यायचा. त्याची धर्मपत्नी जी श्रद्धा होती ती होत्याकडे गेली आणि होत्याला तिने सांगितलं, यज्ञ जो करतो, यज्ञाचं सगळं संचालन जो करत असतो तो असतो होता. त्या होत्याला तिने जाऊन सांगितलं की मला कन्या व्हावी अशी प्रार्थना या होत्याजवळ तिने केली. आणि तेव्हा अध्वर्यूंच्या प्रेरणेने होता बनलेल्या ब्राह्मणाने श्रद्धेने, म्हणजे ही जी श्रद्धा होती तिने जे सांगितलं होतं त्याची आठवण ठेवून एकाग्र चित्ताने वषटकाराचा उच्चार केला आणि कन्या व्हावी म्हणून त्यासाठी यज्ञकुंडामध्ये आहुती दिल्या. आता अशी आहुती दिल्यानंतर झाला परिणाम जो तो चांगला झाला, योग्यच झाला. कारण जे मनामध्ये ठेवून या होत्याने आहुती दिली होती त्याप्रमाणे इला नावाची कन्या प्राप्त झाली. पण श्राद्धदेव मनुला मात्र पुत्र हवा होता आणि त्याने पुत्रासाठी यज्ञ केलेला होता आणि मुलगी झाली म्हटल्यानंतर तो म्हणाला हे विपरीत कर्म झालेलं दिसतंय. आणि म्हणून मनुला वाईट वाटलं आणि मग तो गुरु वसिष्ठांना म्हणाला की भगवान आपण मंत्रवेत्ते आहात आणि आपण जे कर्म केलं ते असं विपरीत फल देणारं कसं काय झालं बुवा, आणि जे झालंय ते फार वाईट झालं. वैदिक मंत्राने असं वैदिक मंत्राचं फळ जे आहे त्याचं विपरीत असता कामा नये. वसिष्ठांनी पण विचार केला की असं तर होऊ शकत नाही. जे काही मंत्र आपण म्हणतोय या वेळेला आणि जो काही संकल्प केला जातो तो सिद्धीत जातो त्या मंत्रांनी, ही तर गोष्ट खरी आहे. पण मग हे काय झालेलं आहे? त्यावेळी मग वसिष्ठांनी त्याचा विचार नीट केला आणि त्यांना असं लक्षात आलं की होत्याच्या मनामध्ये होत्याने जो संकल्प केलेला होता त्याच्यामुळे हा सगळा विपरीत परिणाम झालेला. आणि मग त्यांनी सांगितलं की राजा, तुझा जो होता त्याने विपरीत संकल्प केल्यामुळे आमचा हा संकल्प योग्य रीतीने पुरा झाला नाही. तरी पण माझ्याजवळ तपस सामर्थ्य आहे आणि त्या तपाच्या प्रभावाने मी तुला श्रेष्ठ असा पुत्र देईन. आणि मग त्यांनी ही जी इला झाली होती मुलगी तिलाच पुरुष बनवण्यासाठी भगवान नारायणांची स्तुती केली. सर्व शक्तिमान अशा भगवान श्रीहरींना संतुष्ट करून घेतलं आणि त्यांनी वर मागितला की ही जी कन्या आहे हिला पुरुष करा. त्याप्रमाणे भगवंतांनी वर दिला आणि ही जी इला होती ती सुद्युम्न झाली, ती मुलगा झाली. अशा पद्धतीने हा जो वैवस्वत मनुला जो मुलगा झालाय तो सुद्युम्न झाला. आता हा जो आहे सुद्युम्न मोठा झाला. एकदा शिकार करण्यासाठी सिंधू देशाच्या घोड्यावर बसून आपल्या मंत्र्यांसह वनामध्ये गेला. हा जो सुद्युम्न होता त्याने अंगावर कवच चिलखत वगैरे कवच वगैरे घातलं होतं, हातात सुंदर धनुष्य घेऊन अद्भुत बाण घेऊन हरणांचा पाठलाग करत उत्तर दिशेला तो गेला, खूप लांब गेला. आणि शेवटी सुद्युम्न जो होता तो मेरू पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या एका वनामध्ये गेला. त्या वनामध्ये भगवान शंकर आणि पार्वती हे विहार करत असत. या वनामध्ये प्रवेश गंमत अशी झाली की याने जसा काही वनामध्ये प्रवेश केला तर हा जो सुद्युम्न होता तो स्त्री झाला. त्याची जो घोडा होता ते जे घोडे होते म्हणजे मंत्री होते ते सुद्धा स्त्री झाले. घोडे होते त्यांचं रूपांतर घोडींमध्ये झालं.
आता हे सगळं पाहिल्यानंतर ते आश्चर्यचकित झाले, की हे सगळं काय घडलंय? आपण अचानक स्त्रिया कसं काय झालोय? हे सगळं बदल झालेला आहे. हा असा कसा काय विचित्र प्रकार घडतोय? ह्या सगळा प्रकार सांगितल्यावर परीक्षिताला सुद्धा हाच प्रश्न पडला, की हे असं कसं घडलं? आणि म्हणून परीक्षितानेही ही गोष्ट शुक महर्षींना अतिशय कुतूहलाने विचारली. शुक महर्षींनी सांगितलं, त्याच्यामागचं कारण सांगितलं. ते म्हणाले, की एका दिवशी भगवान शंकरांचं दर्शन घेण्यासाठी व्रतस्थ असे ऋषी आपल्या तेजाने दिशांचा अंधार नाहीसा करत या वनामध्ये गेले, प्रवेश करते झाले. शंकरांनाच भेटायचं होतं म्हणून वनामध्ये आले होते. आणि त्यावेळी अंबिका जी होती देवी, पार्वती देवी अंबिका, हिचं जे वस्त्र होतं ते थोडंसं घसरलेलं होतं. शंकरांबरोबर ती बसलेली होती, शंकरांच्या मांडीवरच बसलेली होती. आणि पती बरोबर असताना ही गोष्ट थोडंसं वस्त्र इकडे तिकडे झालं तर त्याचे थोडे स्त्रिया काही एवढं लक्ष देत नाही या गोष्टीकडे. तसं तिचं हे वस्त्र बाजूला गेलेलं थोडंसं. पण अचानक हे ऋषी आलेले पाहिल्यानंतर ती मात्र थोडी लज्जित झाली आणि शंकरांच्या मांडीवरून उठून उभी राहिली, वस्त्र वगैरे सावरलं. आता तिची ही झालेली गडबड पाहून शंकरांनाही जरा हे वाटलं, की अरे, आपण एकांतात बसलेलो आहोत, पण अचानक कोणी येतंय आणि मग आपल्या पत्नीला लज्जित व्हावं लागतंय, असं काही होऊ नये. पण ज्यावेळी ही सगळ्या ऋषीमुनींनी ही अंबिकेची सगळी ही परिस्थिती पाहिली, शंकर आणि पार्वती एकांतात म्हणजे हे दोघं विहार करतायत म्हटल्यानंतर आपण इथे यायला नको असं त्यांना वाटलं आणि ते लगेच तिथून मागे फिरले आणि नरनारायणांच्या ऋषींच्या आश्रमामध्ये ते जायला निघाले. आता त्यावेळी मात्र भगवान शंकरांनी उमेची ही परिस्थिती पाहिली, अंबिकेची परिस्थिती ही सगळी पाहिली आणि मग त्यांनी तिला प्रसन्न करण्यासाठी असं म्हटलं, की म्हणे माझ्या खेरीज जो कोणी या स्थानामध्ये प्रवेश करेल तो स्त्री रूप होईल. असा वरच म्हणा त्यांनी पार्वतीला दिला, अंबिकेला दिला. आणि गंमत अशी झाली, की त्यावेळपासनं जो जो कोणी पुरुष या वनामध्ये प्रवेश करायचा तो स्त्री रूप व्हायचा. त्यामुळे अनेक लोक याच्याकडे फिरकतच नव्हते, अशी परिस्थिती होती. पण ही गोष्ट सुद्युम्नाला माहिती नव्हती, त्यामुळे तो तिथं गेला आणि स्त्री झाला. आता या सगळ्या स्त्रिया आपल्या सेवकांसह एका वनातून दुसऱ्या वनामध्ये फिरायला लागल्या. त्यावेळी बुध जो होता, भगवान बुध म्हणजे चंद्राचा मुलगा, हा जो होता तो आपल्या आश्रमाजवळ अनेक स्त्रियांना आलेलं त्याने पाहिलं आणि त्यातली एक सुंदर स्त्री जी होती ती आपल्याला प्राप्त व्हावी अशी त्याने इच्छा केली. बुध आपला पती व्हावा असं त्या स्त्रीला सुद्धा वाटलं. आता ही जी स्त्री होती ती स्त्री कोण होती? तर ती इला म्हणजे हा सुद्युम्न जो स्त्री झालेला होता तो. आणि मग त्यानंतर बुधाला तिच्यापासून पुरुरवा नावाचा पुत्र झालेला आहे. या इलेपासून पुरुरवा झाला. अशा प्रकारे पुरुरवा आणि मग तिथून पुढे यदुवंश पुरुरव्याच्या पुढून येतो. हा सगळा भाग चंद्रवंश तिथून सुरू झालेला आहे. चंद्राचा मुलगा बुध आणि या बुधापासून झालेला पुरुरवा याच्यापासून चंद्रवंश झालेला आहे. अशा प्रकारे मनुपुत्र सुद्युम्न हा जो स्त्री झाला होता ही कथा त्यांनी सांगितली. आता त्याने त्या अवस्थेमध्ये आपले कुलपुरोहित जे होते वसिष्ठ त्यांचं स्मरण केलं. सुद्युम्नाची दशा पाहून वसिष्ठांना खूप वाईट वाटलं आणि त्यांनी पुन्हा याला पुरुष बनवण्यासाठी भगवान शंकरांची आराधना केली. शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी वसिष्ठांना सांगितलं, की वसिष्ठा, तुमचा हा जो यजमान आहे तो माझ्या कृपेने 1 महिना पुरुष राहील आणि 1 महिना स्त्री राहील. आता किती गमतीशीर गोष्ट आहे बघा. हा जो आहे सुद्युम्न म्हणजे पहिल्यांदा जन्माला आला तो मुळात इला म्हणून आला, मुलगी म्हणून आला. नंतर पुन्हा त्याचा पुरुष केलं गेला, नंतर पुन्हा स्त्री झाला आणि नंतर पुन्हा शंकराच्या आशीर्वादाने मग मला याला असा आशीर्वाद मिळाला होता की हा 1 महिना स्त्री राहील आणि 1 महिना पुरुष राहील. अशा पद्धतीने याच सगळा गमतीशीर प्रकार चाललेला आहे.
आणि मग म्हणाले हा जो आहे सुद्युम्न, हा याच अवस्थेमध्ये या पृथ्वीचं पालनही करेल. याप्रमाणे हा पृथ्वीचं पालन करायला लागला. पण प्रजा मात्र त्याचा काही मान राखत नसे. कारण असा कधी स्त्री कधी पुरुष म्हटल्यानंतर प्रजा मात्र विचित्र नजरेने पाहते. ही गोष्ट आहे. आता याला उत्कल, गय आणि विमल असे 3 पुत्र झाले आणि हे सगळे दक्षिणेकडचे राजे झाले असं म्हटलंय. पुष्कळ दिवसानंतर वृद्धावस्था प्राप्त झाली आणि हा जो आहे सुद्युम्न, त्याने आपला पुत्र पुरुरवा याला राज्य दिलं आणि हा तपश्चर्येसाठी वनामध्ये निघून गेला. अशी ही सुद्युम्नाची म्हणजे वैवस्वत मनुच्या पहिल्या पुत्राची कथा सांगितली. आता पुढचे जे पुत्र आहेत त्यांचाही वंशविस्तार सांगितला गेलेला आहे. थोडक्यामध्ये आपण पाहूया की सुद्युम्न वनामध्ये गेला त्यावेळी या वैवस्वत मुनीने पुत्रासाठी यमुनेच्या काठी 100 वर्ष तपश्चर्या केली. पुन्हा म्हणजे पहिला पुत्र झाला होता पण एकच पुत्र होता, अजून पुत्र हवे होते, कारण ही सगळी जी सृष्टी आहे तिचा विस्तार होणं आवश्यक होतं आणि त्यामुळे तपश्चर्या केली. संतान प्राप्त व्हावे याच्यासाठी सर्वशक्तिमान अशा भगवान श्रीहरींना प्रार्थना केली आणि मग त्यांच्यासारखेच 10 पुत्र त्यांना प्राप्त झाले. आपण पाहिलं पहिल्यांदा त्यांची नावं. त्यातला पहिला जो होता तो इक्ष्वाकू. आता या मनुपुत्रांपैकी एक होता पृषद्र. त्याला गुरु वशिष्ठांनी गायींचं रक्षण करायला सांगितलं होतं आणि त्याची नेमणूक तिथे झाली होती. हा सावधगिरीने मध्ये बसून गायींचं रक्षण करत होता. एका दिवशी असं झालं की रात्री पाऊस पडत होता. त्यावेळी गायींच्या गोठ्यामध्ये एक वाघ घुसला. त्याला भिवून गायी ज्या आहेत ते उठून उभ्या राहिल्या, गोशाळेमध्ये इकडे तिकडे धावायला लागल्या. आता वाघ होता, बलवानच होता, गायींना पकडण्यासाठीच तो आला होता. त्याप्रमाणे त्याने एका गायीला पकडलंय. ती अतिशय घाबरून हंबरायला लागली. तिचा आक्रोश ऐकून हा पृषद्र गायीजवळ गेला. रात्रीची वेळ होती, त्या ढगांनी हे सगळं आकाश जे आहे ते आच्छादित केलेलं होतं आणि आकाशामध्ये तारे सुद्धा दिसत नव्हते. सगळीकडे काळा कुट्टा अंधार मात्र होता. आता ही गायी हंबरतीये त्या दिशेने हा गेलेला होता. हातामध्ये खड्ग होतं, तलवार होती आणि ती तलवार घेऊन तो त्या दिशेने गेला. गाय जवळ आहे आणि तिथेच हा वाघ असणार, या वाघाने तिला धरलेलं असणार असा एक अंदाज केला आणि त्या अंदाजाने त्याने आपली जी तलवार आहे ती सपकन फिरवली आणि ती फिरवल्यानंतर त्याला असं वाटलं की आता या वाघाचा आपण नाश केलेला आहे. कारण वाघ ओरडला. झालं असं होतं की ही तलवार ज्यावेळी फिरली होती त्यावेळी ती तलवार त्या तलवारीने गायीची मान कापलेली होती आणि ती तलवार वाघाच्या कानाला पण कापून गेलेली होती. कानाला कापलेला असल्यामुळे वाघ ओरडलेला होता. वाघाने गायीला सोडून दिलं आणि तो तिथून घाबरून पळून गेलेला होता आणि याला वाटलं आपण वाघाला मारलेला आहे. सकाळी उठून त्याने पाहिलं तर तिथं वाघ मेलेला नव्हता, तर वाघाचं रक्त सांडत तो लांब निघून गेला असं त्याला दिसलं होतं आणि त्या उलट गाय मात्र तिथे मरून पडलेली होती. आता असं सगळं झाल्यानंतर तो फार दुःखी झाला. त्याने जाणून बुजून तर हे काही केलं नव्हतं, पण तरी सुद्धा कुलपुरोहित वशिष्ठांनी त्याला शाप दिला आणि म्हणाले या कर्मामुळे तू क्षत्रिय राहणार नाहीस, तर तू शूद्र होशील. गुरुदेवांचा शाप या पृषध्र जो होता त्याने हात जोडून स्वीकारला आणि नंतर मग त्याने मुनींना प्रिय असणारं नैष्टिक ब्रह्मचर्य व्रत धारण केलं. त्यानंतर मग वासुदेवांना तो अनन्य भावाने शरण गेला. सर्व विषयांची आसक्ती त्याने नाहीशी केली. त्याची झाली आसक्ती सगळे नाहीशी. सर्व वृत्ती शांत झाल्या. इंद्रिय जी होती ती वश झाली आणि कधीही कुठल्याही गोष्टीचा संग्रह न करता हा दैववशात जे काही प्राप्त होईल त्यावरच आपला निर्वाह करत राहिला. आत्मज्ञानाने संतुष्ट झाला. आपलं चित्त परमात्म्यामध्ये स्थिर करून बहुतेक वेळ समाधीस्थ राहू लागला. वेडा, आंधळा, बहिरा असल्याप्रमाणे पृथ्वीवर संचार करत राहिला. अशा प्रकारे एकदा वनामध्ये भडकलेल्या जो वणवा होता त्याच्यामध्ये हा पृषध्र जो आहे त्याने आपला देह विसर्जित केला, भस्मसात करून टाकला आणि ब्रह्मपदाला प्राप्त झाला. असं हे पृषध्राचं चरित्र. पुढे त्यांनी सर्वात जो लहान मुलगा होता कवी त्याच्याबद्दल सांगितलं. तो सुद्धा असाच भोगांबाबत अतिशय निस्पृह होता. राज्य सोडून तो आपल्या बंधूंबरोबर वनामध्ये निघून गेला होता आणि
स्वयंप्रकाश परमात्म्याला आपल्या हृदय सिंहासनावर विराजमान करून किशोरावस्थेमध्ये तो परमपदाला प्राप्त झाला होता. म्हणजे 10 पैकी ही जी 2 मुलं आहेत ती आत्मज्ञानी होऊन वंश विस्तार न करताच निघून गेली. दृष्ट जो होता ते त्याचे धार्ष्ट नावाचे क्षत्रिय झाले. पुढचा जो मुलगा आहे तो एक या शरीराने शेवटी ते ब्राह्मण झाले. नृगाचा पुत्र सुमती, त्याचा पुत्र भूतज्योती आणि भूतज्योतीचा पुत्र वसु होता. मनुपुत्र करुषापासून कारुष नावाचे क्षत्रिय उत्पन्न झाले. ते मोठे ब्राह्मण भक्त होते, धर्मप्रेमी आणि उत्तर भागाचं रक्षण करणारे होते. वसूचा पुत्र प्रतीक आणि प्रतीकाचा पुत्र ओघवान. ओघवानाच्या पुत्राचं नाव सुद्धा ओघवानाच होतं. ओघवती नावाची त्याची एक कन्या होती. तिचा विवाह सुदर्शनाशी झाला होता. अशा पद्धतीने याच्यामध्ये बऱ्याच जणांचं चरित्र सांगितलं गेलेलं आहे. एक याच्यामध्ये चरित्र सांगताना प्रांशु दिष्ट नावाचा जो मुलगा होता त्याच्या पुत्राचं नाव होतं नाभाग. हा नाभाग दुसरा, पुढे एक नाभागाचं चरित्र येणार आहे आपल्याला सांगताना, पण हा जो नाभाग आहे हा वेगळा. आपल्या कर्म कौशल्यामुळे तो वैश्य झाला. त्याचा पुत्र झाला भलंदन आणि वत्सप्रीती. हे दोघं त्याचे मुलं होते. वत्सप्रीतीचा मुलगा प्रांशु आणि प्रांशुचा पुत्र झाला प्रमती. प्रमतीचा खनित्र, खनित्राचा चाक्षुष आणि त्याचा विविंशती. विविंशती जो होता त्याचा पुत्र रंभ. रंभाचा पुत्र खनिनेत्र. हे दोघे धार्मिक होते. त्यांचा जो पुत्र होता तो करंधम आणि करमधामाचा पुत्र होता आविक्षित. आता हा आविक्षित हे नाव तुम्ही कुठेतरी ऐकलं असेल. आपण मंत्रपुष्पांजली म्हणतो बघा. या मंत्रपुष्पांजलीमध्ये शेवटी असं येतं आविक्षितस्य कामप्रेर विश्वे देवाः सभासद इति. तर तो जो आविक्षित आहे तो हा आविक्षित आहे. तर तो हा याचा करंधमाचा मुलगा आहे. या आविक्षिताचा पुत्र मरुत्त हा चक्रवर्ती राजा झाला. अंगिराचा पुत्र महायोगी संवर्त ऋषीने त्याच्याकडून यज्ञ करून घेतला. या मरुत्तचा यज्ञ जसा झाला तसा आणखी कोणाचाही यज्ञ झाला नाही असं वर्णन शुकमुनी करतायत. ते म्हणतात की या यज्ञामध्ये सर्व काही सोन्याचं असून जे काही होतं ते अतिशय सुंदर होतं. या यज्ञामध्ये सोमपान करून इंद्र संतुष्ट झाला होता आणि भरपूर दक्षिणा मिळाल्यामुळे ब्राह्मणही तृप्त होते. त्यात मरुद्गण अन्न वाढणारे आणि विश्वेदेव सभासद होते. बघा, विश्वेदेव हा सभासद इति असं म्हटलेलं आहे. ते या संदर्भात म्हटलेलं आहे. आविक्षितस्य कामप्रेर. आविक्षिताच्या कामामधून हा मरुत्त उत्पन्न झालेला होता आणि याने जो यज्ञ केला होता त्याच्यामध्ये विश्वेदेव जे होते ते सभासद होते. असा सगळा त्याच्यामधून भाग सांगितला गेलेला आहे. या मरुत्ताच्या पुत्राचं नाव होतं दम. दमाचा राज्यवर्धन, राज्य त्याच्यापासून सुधृती, सुधृतीचा नर असे पुत्र झाले. असं अनेकांचं चरित्र याच्यामध्ये वर्णन केलंय. आता सगळं काही मी सांगत नाही. पुढे आपण दुसऱ्या एका मुलाचं चरित्र या वैवस्वत मनूंच्या पाहणार आहोत. त्याच्यामध्ये शर्यातीचं चरित्र सांगितलं गेलं. हा जो शर्याती आहे हा वेद पारंगत होता. राजा होता पण वेद पारंगत होता. राजऋषी म्हणतात तसा होता. आता याच या वेदांमधलं सामर्थ्य किंवा त्याची उंची जी दाखवली गेली आहे ती बघा. ती अशी सांगितली की या शर्यतीने अंगिरा ऋषींच्या यज्ञामध्ये दुसऱ्या दिवसाचं कर्म सांगितलेलं होतं. अंगिरा नावाचे जे ऋषी आहेत ते फार मोठे ऋषी होते सगळे. या ऋषींच्या यज्ञ कर्मामध्ये दुसऱ्या दिवशीचं सगळं कर्म सांगण्याचं काम या शर्यती ऋषीने केलेलं आहे. शर्यती राजाने केलेलं आहे, ऋषीने केलेलं आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. आता या शर्यतीची एक मुलगी होती. तिचं नाव होतं सुकन्या. एकदा हा जो शर्यती आहे तो आपल्या या कन्येसह आणि आपल्या सैन्य त्याच्या बरोबर होतच त्यांच्यासह हा
च्यवन ऋषींच्या आश्रमामध्ये जाऊन पोचला होता. आश्रम अतिशय सुंदरच होता. आणि मग त्या आश्रमामध्ये हे सगळे लोक थांबले. सुकन्या आपल्या मैत्रिणीसह वनामध्ये फिरत फिरत झाडांचं सौंदर्य पाहत होती. आणि एके ठिकाणी तिला एक वारुळ दिसलं आणि त्या वारुळामध्ये पण तिला अतिशय अशी गमतीशीर गोष्ट दिसली. त्या वारुळाच्या छिद्रांमधून काजव्यांप्रमाणे चमकणाऱ्या 2 ज्योती तिने पाहिल्या. आता हे काय आहे असं तिला कुतूहल निर्माण झालं आणि हे पाहण्यासाठी म्हणून, त्याची चाचपणी करण्यासाठी म्हणून तिने एक काटा घेतला आणि त्या काट्याने त्या ज्योतींना टोचलं. काय आहे म्हणून पाहण्यासाठी म्हणून तिने टोचून पाहिलं आणि टोचल्यानंतर गंमत अशी झाली की त्यातून भळाभळा रक्त व्हायला लागला. आता ही घाबरली. बरं, ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी लगेचच गंमत अशी झाली होती की शर्यतीचे जे सगळे सैनिक होते त्यांचं मलमूत्र थांबलेलं. त्यांना आवेग येईना अशी परिस्थिती झाली आणि त्याचा त्रास व्हायला लागला. शर्यतीला हे पाहून अतिशय आश्चर्य वाटलं आणि त्याने सैनिकांना विचारलं की तुम्ही महर्षी च्यवनांच्या बाबतीमध्ये काही अनुचित व्यवहार तर केलेला नाहीये ना इथे? हे सगळं असं घडलंय याचा अर्थ आमच्यापैकी कोणीतरी आश्रमामध्ये काहीतरी दुष्कृत्य केलेलं असावं म्हणून हे सगळं घडलेलं दिसतंय, असं शर्यती राजाने सगळ्यांना म्हटलं. त्यावेळी मात्र घाबरत घाबरत ही सुकन्या आपल्या पित्यासमोर आली आणि तिने सांगितलं की माझ्याकडनं काही चूक घडलेली आहे. अजाणतेपणी मी 2 ज्योतींना काट्याने टोचलेलं आहे आणि त्याच्यातनं रक्त व्हायला मला भीती वाटली आणि त्याच्यानंतर तुम्ही सांगताय हा सगळा प्रकार घडलेला दिसतोय. आता हा जो राजा आहे तो या कन्येचं बोलणं ऐकून घाबरला. तो म्हणाला, नक्कीच काहीतरी गडबड झालेली दिसते. कुठे हे सगळं तू पाहिलंस, कुठे केलंस, चल मला दाखव. म्हणून हा शर्यती तिच्याबरोबर त्या वारुळ जिथे होतं तिथे गेला. शर्यतीने पाहिलं तर तिथे वारुळ आणि या वारुळामध्ये च्यवन ऋषी होते. त्याच्यातनं त्यांच्या डोळ्यातनं रक्त येत होतं. 2 ज्योती ज्या दिसत होत्या त्या च्यवन ऋषींच्या डोळ्यांच्या डोळे होते आणि त्याच्यामध्येच नेमकं हिने टोचलेलं होतं. त्यामुळे त्यांच्या डोळ्याला त्रास झालेला होता. च्यवन ऋषी चिडलेले होते, त्रस्त झालेले होते. या शर्यतीने त्यांना कसं बसं शांत केलं. शांत ते झाले आणि नंतर मग च्यवन ऋषींच्या मनोगत जाणून च्यवन ऋषींचं मनोगत जाणून या शर्यतीने त्याची जी मुलगी होती ही सुकन्या ती या च्यवन ऋषींना अर्पण केली. च्यवन ऋषींची तिचा विवाह लावून दिला आणि मग हा जो आहे या मोठ्या संकटातून सुटून प्रसन्नतेने आपल्या राजधानीकडे परत गेला. आता हे जे च्यवन ऋषी होते ते अतिशय रागीट होते, पुन्हा वृद्ध होते. ही मुलगी अतिशय कोवळी तरुण आणि हे च्यवन ऋषी रागीट आणि वृद्ध. अतिशय विजोड अशी जोडी झालेली होती. पण वडिलांच्या आज्ञेप्रमाणे या सुकन्येने पण ही गोष्ट मान्य केलेली होती. बघा, पूर्वीची गोष्ट होती ही, ज्यावेळी या गोष्टी मुली मान्य करत होत्या. आपले वडील आपलं जे करतील ते कल्याण असेल ही गोष्ट त्यांना माहिती होती आणि वडिलांनाही मुलींचं कल्याण कशामध्ये ते समजत होतं. दोन्ही गोष्टी असतात. वडिलांनाही ते समजलं पाहिजे. कोणातरी भलत्याच्या गळ्यामध्ये मुलगी बांधली नाही तर इतकी जबरदस्त क्षमता असलेल्या ऋषींना मुलगी दिलेली होती, जरी ते वृद्ध असतील तरी सुद्धा. आणि पुन्हा त्याच्यामध्ये एक भाग महत्वाचा होता की हे सगळं का केलं तर समजा त्यांचा कोप होऊन यांच्याकडनं काही शाप मिळाला असता तर सगळी प्रजा जी होती ती त्याच्याने त्रस्त झाली असती आणि या प्रजेला काही त्रास होऊ नये, ती सुखी राहावी याच्यासाठी आपली मुलगी यांना दिली तरी चालेल. आपली मुलगी थोडा त्रास सहन करू शकेल पण सगळ्या प्रजेला त्रास होऊ नये असा हा राजाचा विचार त्या काळचा होता. आता याप्रमाणे ही जी मुलगी आहे ती च्यवन ऋषींची पत्नी झाली आणि मग अतिशय सावधपणे त्यांचं मनोगत जाणून त्यांच्याप्रमाणे वागायला लागली, त्यांची सेवा करायला लागली आणि त्यांना प्रसन्न करून घ्यायला लागली. आणि या मुलीचं आचरण, तिचं सगळं हुशारी पाहून च्यवन ऋषी सुद्धा प्रसन्न झाले. काही काळ गेला आणि मग या च्यवन ऋषींच्या आश्रमामध्ये 2 अश्विनी कुमार आले. च्यवन मुनींनी त्यांचं यथोगत
यथोचित स्वागत केलं आणि मग त्यांच्याजवळ प्रार्थना केली. म्हणाले की तुम्ही दोघे जण समर्थ आहात आणि म्हणून मला तारुण्य अवस्था प्राप्त करून द्या, प्रदान करा. तरुण स्त्रियांना जे रूप आवडतं तसं रूप आणि वय मला द्या आणि त्या बदल्यामध्ये तुम्ही जर हे माझं काम करून दिलं तर मी तुम्हाला सोमपान करण्याचा अधिकारी करून देईन. कारण तुम्हाला सोमपानाचा अधिकार नाहीये. तुम्ही वैद्य आहात, त्यामुळे तुम्हाला सोमपानाचा अधिकार नाहीये आणि तो अधिकार मी तुम्हाला प्राप्त करून देईन. तुम्हाला अधिकार नसला तरी सुद्धा यज्ञामध्ये मी तो अधिकार देईन, ही मात्र त्यांना त्यांच्या समोर प्रतिज्ञाच घेतली होती. आता वैद्य शिरोमणी जे होते अश्विनी कुमार, त्यांनी महर्षी च्यवनांना धन्यवाद दिले. ठीक आहे म्हणाले आणि त्यांना च्यवनांना सांगितलं की हे बघा, समोर एक सिद्धांनी बनवलेलं कुंड आहे. त्या कुंडामध्ये तुम्ही स्नान करा. आणि मग हे जे अश्विनी कुमार होते त्या दोघांनी च्यवन ऋषींना धरलं, एकाने एका बाजूने, दुसऱ्याने दुसऱ्या बाजूने. च्यवन मुनींचं जे शरीर होतं ते म्हातारपणाने व्यापलेलं होतं. सर्व अंगावर शिरा दिसत होत्या, सुरकुत्या पडलेल्या होत्या, केसही पिकलेले होते, अगदी कुरूप दिसत होते. या दोन्ही अश्विनी कुमारांनी च्यवनांना धरलं आणि ते या कुंडामध्ये त्यांना घेऊन गेले. तिथं त्यांना स्नान घातलं आणि त्यांना ज्यावेळी बाहेर काढलं त्यावेळी मात्र 3 अतिशय सुंदर असे सुकुमार असे कुमार त्याच्यातनं बाहेर आले होते. अश्विनी कुमार तर होतेच, पण हे च्यवन ऋषी सुद्धा अतिशय तरुण आणि सुंदर असे झालेले होते. अश्विनी कुमारांसारखंच सौंदर्य त्यांनाही प्राप्त झालेलं होतं. इतके सारखे होते की ही जी सुकन्या होती, पतिव्रता होती, साध्वी होती, तिला सुद्धा ते ओळखू आले नाही. तिचं पंचायत झाली की आता याच्यामधले आपले पती कोण? अश्विनी कुमार आणि आपले पती याच्यामध्ये तिला भेदच दिसेना. त्यांनी सांगितलं की तुझा पती कोण आहे ओळख. सगळ्यांनी मिळून आमच्यापैकी तुझा पती कोण आहे तू ओळख. ती म्हणाली मला काही ओळखता येत नाहीये. ती अश्विनी कुमारांना शरण गेली आणि मग अश्विनी कुमारांनी च्यवन मुनींना तिच्याकडे सोपवलं आणि नंतर मग च्यवन मुनींची आज्ञा घेऊन हे अश्विनी कुमार विमानामध्ये बसून स्वर्गाकडे निघून गेले. अशा पद्धतीने तारुण्य अवस्था प्राप्त झाली होती च्यवन ऋषींना आणि मग च्यवन ऋषी आणि ही सुकन्या अतिशय छान त्यांचा संसार, त्यांचं सहजीवन, संसार नाही म्हणायचा, सहजीवन सुरू झालेलं होतं. एकदा यज्ञासाठी आमंत्रण देण्यासाठी म्हणून शर्याती जो राजा आहे तो च्यवन मुनींच्या आश्रमामध्ये गेला. त्यावेळी काही व्हॉट्सअप नव्हते, फोन नव्हते आणि असले तरी त्यांनी वापरले नाहीत असं असेल कदाचित. किंवा तिथे रेंज नसेल, म्हणून आपण वनामध्ये राहत होते ना, त्यामुळे रेंज नसेल असे असेल. त्यामुळे सकाळी काय घडलं, दुपारी काय घडलं, संध्याकाळी काय घडलं हे लगेच आपल्या घरी कळवण्याची पद्धत त्यावेळी मुलींमध्ये नव्हती. आणि मुलींच्या आईवडिलांनाही इतकी काळजी नव्हती. एकदा आपल्या सासरी मुलीला पाठवलंय म्हटलं की ते निश्चिंत असायचे आणि तिथे जे काय होईल ते चांगलं होईल असा विश्वास त्यांच्या मनामध्ये असायचा. त्यामुळे तेही येता जाता यांची खबरबात घ्यायला यायचे नाही. महत्वाची गोष्ट असते फार. काय आहे, ह्या गोष्टी कालौघामध्ये निघून गेलेल्या आहेत. हल्ली मुलीचे आई वडील हे मुलीच्या संसारामध्ये खूपच जास्त हस्तक्षेप करत असतात असं आपण पाहतो. अजूनही काही लोक आहेत की जे असं करत नाही, नाहीत असं नाहीये, काही लोकच आहेत. पण बरेचसे मात्र सारखंच उठून आपल्या मुलींना फोन करणे, रोजच काय केलंय, काय करतेय, कुठे चाललीये, आली का घरी, जेवली का, या अगदी इतक्या ज्याला आपण म्हणजे अगदी व्यावहारिक भाषेत म्हणायचं असेल तर हागल्या पाजल्याच्या ज्या गोष्टी असतात त्यापर्यंत विचारायची गोष्ट असते. असं करू नये. त्यांचा संसार आहे तो त्यांचा त्यांना पेलता यावा आणि आपणही त्याच्यामध्ये फार ढवळाढवळ करू नये. आपणही थोडंसं विरक्त राहावं आणि त्यांनाही थोडंसं आपल्यापासून दूर ठेवावं आणि त्यांचं त्यांना जगू द्यावं. प्रत्येक गोष्टीमध्ये आपला विचार, आपलं मत देणं हे चुकीचं असतं. पण हल्ली ते व्हायला लागले आणि त्याच्यामुळे कलह वाढतात. ही गोष्ट लक्षात नाही घेत. असो,
असा जो भाग आहे तो त्यावेळी नव्हता, म्हणून हा जो शर्यती आहे तो एकदा केव्हा तरी असाच आमंत्रण देण्यासाठी म्हणून, यज्ञाचं आमंत्रण देण्यासाठी म्हणून च्यवन ऋषींच्या आश्रमामध्ये आला आणि त्याने पाहिलं की आपली जी मुलगी आहे ती एका तेजस्वी अशा तरुण पुरुषाबरोबर बसून हास्य विनोद करतीये, गप्पा मारतीये. ज्या पद्धतीने आपल्या प्रियकराजवळ बसावं त्या पद्धतीने ती बसलेली आहे. त्यांना वाईट वाटलं शर्यतीला. म्हणाले, मला माझ्या मुलीकडनं ही अपेक्षाच नव्हती. मी जे संस्कार केले आहेत त्या संस्कारांप्रमाणे माझी मुलगी च्यवन ऋषींना सोडून दुसऱ्या कोणाबरोबर राहील असं मला वाटत नव्हतं. आता ही सुकन्याने पाहिलं वडील आलेले, ती धावत आली, वडिलांना वंदन केलं, चरण स्पर्श केले आणि शर्यतीने तिला आशीर्वाद दिला नाही. उलट काहीसा नाराज होऊन त्यांनी म्हटलं, की अगं कुलटे, तू हे काय केलंस? सर्वांना वंदनीय असे जे च्यवन ऋषी होते त्या मुनींना तू फसवलंयस. तो म्हातारा नावडता म्हणून त्यांना सोडून दिलायस आणि या वाटेने निघाल्या एका जार पुरुषाबरोबर तू राहायला लागलीस. ही गोष्ट काय बरोबर आहे? म्हणाला, तुझा जन्म फार मोठ्या कुळामध्ये झालेला होता. ही उलटी बुद्धी तुला कशी सुचली ग? हे तुझं वागणं कुलाला कलंक लावणार आहे आणि तू निर्लज्जपणे जाराची सेवा करायला लागली आहेस. अशा रीतीने आपल्या पित्याच्या आणि पतीच्या वंशांना घोर नरकामध्ये घेऊन चालली आहेस. हे मला खेदाने सांगावं लागतंय. हे सगळं म्हटल्यानंतर मात्र ही जी मुलगी आहे ही अतिशय पवित्र हास्य करणारी, स्मित हास्य करत तिने म्हटलं, बाबा, हे जे दिसतायत हा तरुण, हे दुसरे तिसरे कोणी नसून तुमचे जावई भृगुनंदन महर्षी च्यवन ऋषी. आता मात्र शर्यतीला विश्वास बसेना. त्यांनी जाऊन मग त्यांना विचारलं आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांना लक्षात आलं की हो, हेच नक्की च्यवन ऋषी असले पाहिजेत. कारण त्यांचं तेज, त्यांचं बोलणं, या सगळ्या गोष्टी त्याच्यातनं मनुष्य काय आहे, कसा आहे, कोण आहे ते लगेच कळतं. नुसत्या बाहेरच्या रूपावरनं नाही कळत. त्याप्रमाणे राजाला ते कळलं आणि राजालाही प्रचंड आनंद झाला. म्हणाला, हे सगळं जे घडलंय ते फारच अघटित आहे, कमाल आहे. त्याच्यानंतर मग महर्षी चव्हाणांनी शर्यतीकडून सोमयज्ञाचं अनुष्ठान करवलं आणि या सोमयागात म्हणजे क्रतू याला म्हणतात. त्याच्यामध्ये सोमपानाचा अधिकार नसून सुद्धा आपल्या प्रभावाने अश्विनी कुमारांना सोमपान करवलं. आता अश्विनी कुमारांना हे सोमपान करून दिल्यानंतर मात्र इंद्र जो होता तो शीघ्रकोपी होता, तो संतापला आणि त्याने शर्यतीला मारण्यासाठी म्हणून वज्र उचललं. पण महर्षी च्यवनांनी हे जे वज्र घेतलेला त्या इंद्राचा जो हात आहे तो तिथेच थांबवला. इतकं सामर्थ्य या च्यवन ऋषींमध्ये होतं की इंद्राचा वज्र घेतलेला हात सुद्धा त्यांनी जिथले तिथे थांबवला आणि इंद्राला या कृत्यापासून परावृत्त केलं आणि या अश्विनी कुमारांना सोमपानाचा अधिकार मिळवून दिला. अशा पद्धतीने हे शर्यतीचं चरित्र. या शर्यतीला उत्तान बर्ही, आनर्त आणि भूरिशेन असे 3 पुत्र झाले होते. अनर्तापासून रेवत नावाचा पुत्र झाला. या रेवताने समुद्राच्या आतमध्ये कुशस्थली नावाची एक नगरी वसवली होती. तिथेच राहून तो अनर्त असे जे देश होते इतर त्या देशांवर राज्य करत होता. त्याला 100 श्रेष्ठ पुत्र होते. त्यापैकी सर्वात जो मोठा होता थोरला, त्याचं नाव होतं ककुदमी. ककुदमीनं जो होता त्याला मुलगी झाली, तिचं नाव त्याने ठेवलं होतं रेवती. आता हा जो ककुदमी आहे या रेवतीचा विवाह ठरवण्यासाठी म्हणून, तिच्या विवाहासाठी वर शोधण्यासाठी म्हणून ब्रह्मदेवाकडे गेला होता. ब्रह्मदेवाकडे रजतम रहित अशा ब्रह्मलोकाला गेला होता. आता ज्यावेळी तो ब्रह्मलोकामध्ये गेला त्यावेळी गाणं चालू होतं आणि ते गाणं चालू असल्यामुळे त्याला विचारण्यासाठी संधी मिळाली नाही. त्यावेळी तो काही वेळ तिथेच थांबला आणि मग नंतर थोड्या वेळाने त्याने ब्रह्मदेवांना नमस्कार केला आणि आपल्या येण्याचा उद्देश सांगितला. ते ऐकून ब्रह्मदेव त्याला हसून म्हणाले की राजा, अरे तू आपल्या मनामध्ये ज्या लोकांविषयी विचार करण्यासाठी आला होता ना, ते सर्वजण केव्हाच काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत.
आता त्यांचे मुलगे नातू पणतू इतकंच काय, गोत्रांची नावं सुद्धा शिल्लक उरलेली नाहीयेत. कारण मध्यंतरीच्या काळामध्ये तू इथे आल्यावर तू काय थोडा वेळ इथं होतास, पण तू जो कालावधीमध्ये गेलेला आहे तेवढ्या कालावधीमध्ये 27 युगांचा कालावधी निघून गेलेला आहे. आणि म्हणून तू आता जा आणि यावेळी भगवान नारायणाचे अंशावतार महाबलवान असे बलराम पृथ्वीवर विद्यमान आहेत. त्यांना तुझी ही जी मुलगी आहे ती दे. अशा पद्धतीने मग या रेवतीचं लग्न बलरामांशी झालं. असा हा सगळा भाग आहे. या शर्यतीच्या वंशातली रेवती ही या बलरामांची पत्नी झाली. यानंतर पुढे एक चरित्र फार सुंदर आहे. ते आहे अंबरीष राजांचं चरित्र, अंबरीषांची कथा. तुम्हालाही माहिती असेल, बऱ्याच लोकांनी हे ऐकलेली आहे. पण छान चरित्र आहे म्हणून आपण पाहूया. त्यापूर्वी नाभाग जे होते पुत्र, त्यांचं चरित्र पाहूया. नभगाचा पुत्र, नभग नावाचा पुत्र होता वैवस्वत म्हणूनचा. त्या नभगांचा पुत्र झाला नाभाग. हा जो नाभाग आहे हा दीर्घकाल पर्यंत ब्रह्मचर्याचं पालन करत होता. ज्यावेळी हा ब्रह्मचर्याचं पालन करत अनुष्ठान करत होता त्यावेळी त्याचे जे मोठे भाऊ होते त्या बंधूंनी, हा सगळ्यात लहान, पण हा विद्वान होता, त्या विद्वान भावाला मात्र कुठलीही त्याच्या वाट्याची जी संपत्ती होती ती न देता फक्त आपले जे पिता होते त्यांनाच दिलं. आता वाटाघाटी करतात की नाही, आपला पिता वृद्ध झाला की मुलं ही वाटाघाटी करतात आणि वृद्ध पिता कोणालाही नको असतो, ते दुसऱ्या कोणाला तरी देण्याच्या मागे लागलेले असतात. म्हणून या बाकीच्या पुत्रांनी या वृद्ध पित्याला आपला जो हा विद्वान भाऊ होता त्याला देऊन टाकलं. लहान होता आणि संपत्ती काही दिली नाही. त्याने आपल्या भावांना विचारलं की आपण मला संपत्तीपैकी काय दिलंय. त्यावेळी ते भाऊ म्हणाले की तुला आम्ही तुझ्या हिश्श्यापोटी वडिलांनाच दिलेलं आहे. मग तो वडिलांना जाऊन भेटला आणि त्यांनी विचारलं. तात म्हणाले माझ्या मोठ्या भावांनी संपत्तीचा वाटा म्हणून मला आपल्यालाच दिला आहे. वडील म्हणाले तू त्यांचं ऐकू नको, ते फार धूर्त आहेत, कपटी आहेत. त्यांनी तुला संपत्ती न देता फक्त मला देऊन टाकलेलं आहे. पण त्यांनी काही हे केलं नाही. त्याला अजून एक गोष्ट सांगितली. म्हणाले ठीक आहे, तू आता तुझ्याकडे संपत्ती नाही पण तू एक काम कर. म्हणे अंगिरस गोत्राचे जे मोठे बुद्धिमान असे ब्राह्मण आहेत ते यावेळी एक मोठा यज्ञ करतायत आणि गंमत अशी होते त्या यज्ञामध्ये की त्यांना प्रत्येक 6व्या दिवशी कर्माच्या वेळी मंत्र आठवत नाहीत, अशी त्यांची अवस्था होती. तर तू विद्वान आहेस त्यामुळे तू त्या महात्म्यांकडे जा आणि 2 वैश्वदेव सूक्त त्यांना सांग आणि ते जेव्हा स्वर्गामध्ये जायला लागतील तेव्हा यज्ञातून उरलेलं जे सगळं धन आहे ते तुला देऊन टाकतील. म्हणून तू आता त्यांच्याकडे जा, कारण इतरांनी तुला धन दिलेलं नाही, आता तू ते मिळव. अशा पद्धतीने हा जो आहे नाभाग तो तिथे गेला आणि त्यांना वैश्वदेव सूक्त 2 त्यांना सांगितली. त्या ब्राह्मणांनी सुद्धा यज्ञामध्ये उरलेलं जे सगळं धन आहे ते याला दिलं आणि ते स्वर्गामध्ये निघून गेले. नाभाग हे धन घेऊन यायला लागला त्यावेळी उत्तर दिशेकडून एक काळ्या रंगाचा पुरुष आला आणि तो म्हणाला या भूमीमध्ये जे काही शिल्लक राहिलेलं आहे ते सर्व धन माझं आहे. नाभाग म्हणाला की ऋषींनी मला हे धन दिलंय आणि म्हणून ते आता माझं आहे. तो पुरुष म्हणाला आता हा जो आपल्यामध्ये वाद चाललाय त्याच्याबद्दल तू तुझ्या वडिलांना विचार, कारण ते तुला याच्यामध्ये काय आहे ते सांगतील आणि मग त्या वडिलांना विचारशील त्याप्रमाणे तू कर. हा नाभाग जो आहे तो आपल्या वडिलांकडे गेला. वडिलांना विचारलं की हे सगळं काय आहे. हा म्हणतोय हे धन माझं आहे पण या ब्राह्मणांनी ते मला दिलंय. वडील म्हणाले की दक्ष प्रजापतींच्या यज्ञामध्ये एकदा ऋषींनी हा निर्णय केला होता की यज्ञभूमीमध्ये जे काही शिल्लक राहील ते सर्व रुद्रदेवांचा आहे. तो सर्व भाग जो आहे तो रुद्राचा आहे आणि म्हणून हे धन महादेवांना मिळालं पाहिजे. म्हणजे वडिलांनी जो काय मार्ग दाखवला होता त्याच्यामध्ये धन मिळण्याचा काही मार्ग दिसतच नव्हता. पण हा जो मुलगा आहे नाभाग याने मात्र
वडिलांचं हे वचन ऐकलं आणि हा परत रुद्र महादेवांकडे गेला आणि महादेवांना सांगितलं की माफ करा, मी क्षमा मागतो. मला ही गोष्ट माहिती नव्हती. मला वडिलांनी सांगितलं की यज्ञभूमीमधल्या सगळ्या ज्या वस्तू आहेत, यज्ञ झाल्यानंतरच्या त्या सगळ्या महादेवांच्या म्हणजे तुमच्या असतात. आणि त्याप्रमाणे हे जे सगळं आहे आता इथे ते तुमचं आहे. ते तुम्ही घ्या आणि मला मात्र माफ करा, कारण मला हे माहित नसल्यामुळे फक्त मी ते माझं आहे असं म्हटलं. त्यावेळी भगवान रुद्र जे आहेत ते त्याला म्हणाले की तुझ्या वडिलांनी धर्माप्रमाणे निर्णय दिलेला आहे. त्यांनी दोघांची परीक्षा घेतली की अशा वेळी याचे वडील काय सांगतायत आणि हा काय करतोय. मला धन मिळालेलं आहे म्हणून ते मीच घेणार, वडील काही म्हणू दे, मला ते ब्राह्मणांनी दिलंय मी देणार नाही, असा भाग त्याने केला नाही. वडिलांनी सांगितलं की हो, हे धन रुद्रांचं असतं, तू त्यांना दे. त्याप्रमाणे हा आला, याने दिलं. आणि म्हणून ते म्हणाले की तुझ्या वडिलांनी धर्माप्रमाणे निर्णय दिला आणि तू सुद्धा खरं बोललायस, तू वेदांचा अर्थ जाणतोसच. त्यामुळे आता मी तुला सनातन असं जे ब्रह्मतत्वाचं ज्ञान आहे ते देतो. बघा, सत्य बोलणं आणि वडिलांच्या वचनांवर विश्वास ठेवणं, वडिलांची सेवा करणं, याचं काय फळ असतं ते इथं सांगितलेलं आहे. आपलं आचरण सत्य असेल, बोलत सत्य असू आणि वडिलांवर, वडीलधाऱ्या माणसांवर जर निष्ठा असेल, त्यांची सेवा जर करत असू, तर आपण ब्रह्मतत्व जाणून घेण्याला अधिकारी होतो. ही गोष्ट लक्षात ठेवण्याची. त्याप्रमाणे हे ब्रह्मज्ञान भगवंतांनी स्वतः रुद्रांनी या नाभागाला दिलं आणि ते म्हणाले की इथे या यज्ञामध्ये जो माझा भाग आहे ते धन सुद्धा मी तुला देतो, तू त्याचा स्वीकार कर. असं म्हणून सगळंच त्याला मिळालं. ही असते सत्यत्वाची खरी गंमत. आपल्याला नेहमी भीती पडलेली असते की आपण जर सत्य बोललो, सत्य वागलो तर आपल्याला काही मिळणार नाही, आपल्याला तोटाच जास्त वेळा होईल, लाभ होणार नाही. पण गंमत अशी असते की जर आपण सत्याने वागलो तर पहिल्यांदा आपल्याला थोडासा तोटा होताना दिसेलही, पण कालांतराने हा जो तोटा आहे हा द्विगुणित झालेला लाभ असतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्यामुळे ही गोष्ट पाहण्यासारखी आहे, समजून घेण्यासारखी. अशा पद्धतीने मग रुद्र तिथून अंतर्धान पावले. त्याच शुकाचार्यांनी फल सांगितलंय. ते म्हणाले की जो मनुष्य सकाळी आणि संध्याकाळी एकाग्र चित्ताने या आख्यानाचं स्मरण करतो तो प्रतिभावंत आणि वेदांचा अर्थ जाणणारा होतो आणि आपल्या स्वरूपाला सुद्धा तो जाणून घेतो, असं हे त्याचं फल सांगितलं. नाभागाला अंबरीश नावाचा एक पुत्र होता. तो भगवंताचा मोठा भक्त होता, पुण्यवान होता. सर्वत्र अकुंठित असा ब्रह्मशाप सुद्धा अंबरीशाला स्पर्श करू शकला नाही, अशी त्याची ख्याती होती. मग परीक्षित राजाने विचारलं की अशा या अंबरीशाचं चरित्र आम्हाला ऐकवा ना. इतकं ज्याचं वर्णन तुम्ही करताय त्याचं चरित्र ऐकवा. की ब्राह्मणाने रागवून सुद्धा अटळ असा शाप दिलेला होता, पण त्या शापाने याचं काहीही बिघडलं नाही, त्याच्यावर काही अनिष्ट परिणाम झाला नाही. हे नेमकं कसं काय आहे ते आम्हाला सांगा. त्यावेळी मग शुकमुनींनी या अंबरीशाबद्दल सांगायला सुरुवात केली की भाग्यवान अंबरीशाला सप्तद्वीपयुक्त पृथ्वी, न संपणारी संपत्ती, अतुल ऐश्वर्य प्राप्त झालं. मनुष्यांना या सर्व गोष्टी जरी अतिशय दुर्लभ असल्या तरी सुद्धा तो त्यांना स्वप्नाप्रमाणे मानत होता. म्हणजे हे सगळं मिळालं तरी सुद्धा या स्वप्नवत आहे, आपण त्याचा त्याग बुद्धीने उपभोग घ्यावा ही गोष्ट तो मानत होता. त्याप्रमाणे तो वागत होता. आणि त्याचं कारण याला हे पक्क माहिती होतं की हे जे वैभव आहे ते नाशिवंत असतं, ते काही कायमस्वरूपी राहत नाही. त्यामुळे याचा जो उपभोगामध्ये, याच्या आसक्तीमध्ये जर मनुष्य राहिला तर मनुष्य हा घोर नरकामध्ये जातो. ही गोष्ट तो जाणत असल्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये तो आसक्त नव्हता. अंबरीश राजा भगवान श्रीकृष्णावर आणि त्यांच्या भक्तावर त्याचं अतिशय प्रेम होतं.
ते प्रेम प्राप्त झाल्यानंतर हे सगळं विश्व मातीच्या ढिगाप्रमाणे तुच्छ वाटायला लागतं. ही गोष्ट त्याला कळलेली होती. प्राप्तो भवम परम विश्वम येनेदम लोष्ट वत्स्मृतम, ही गोष्ट त्याला माहिती होती. सवय वन कृष्ण पदारविंदयोर वचांसी वैकुंठ गुणानुवर्णवे वर्णने करू हरेर मंदिर मार्जनादिशु श्रुतीम चकाराच्युत सत्कथोदये. हा जो अंबरीश राजा होता त्याने आपलं मन श्रीकृष्णाच्या चरणारविंदामध्ये, वाणी जी आहे ती भगवत गुणानुवर्णनामध्ये, हात जे आहे ते हरिमंदिराच्या सेवा कार्यामध्ये, आणि कान जे आहेत ते अच्युतांच्या कथाश्रवणांमध्ये गुंतवून ठेवलेले होते. किती छान गोष्ट आहे बघा. प्रत्येक गोष्ट जर आपण भगवंताच्या एकेका गोष्टीमध्ये जर गुंतवलेली असेल ना, तर मनामध्ये विषयांची आसक्ती होतच नाही, होणारच नाही, अशी परिस्थिती असते, असं महात्म्यांनी सांगितलेलं आहे. असं शुकमुनी सांगतायत. तुकाराम महाराजांनी जसं सांगितलंय की बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. आम्ही जे जे करतोय त्याच्यामध्ये प्रत्येकाला विभागून दिलाय की मुखा, जर तुला तोंड उघडायचंच असेल ना तर तू विठ्ठल नाम किंवा हरिनाम घे. डोळ्यांना तुम्हाला जर काही पाहायचंच असेल तर भगवंताचं रूप बघा. हातांना तुम्हाला काही करायचंच असेल तर भगवंताचं पूजा अर्चा या गोष्टी करा. पायांनो तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्ही भगवंताच्याकडे जाण्याचा किंवा सत्पुरुषांचा, संतांकडे जाण्यासाठी वाटचाल करा. असं प्रत्येक गोष्टीला भगवंताच्या संबंधामध्ये आपण लावल्याशिवाय आपल्या या शरीराची विषयासक्ती संपत नाही. ही गोष्ट मात्र खरी आहे. ही संतांनी सांगितलेली, या भागवतामध्ये ठाई ठाईचं वर्णन केलं गेलेलं आहे या गोष्टीचं. त्याप्रमाणेच हा अंबरीश राजा याचं आचरण होतं. पुढे ते म्हणतायत की मुकुंद लिंगालय दर्शने दृशौ तद्भृत्य गात्र स्पर्शेंग संगमम घ्राणम च तत्पाद सरोज सौरभे श्रीमत तुलस्या रसनाम तदर्पिते. त्याने जे त्याचे नेत्र होते ते मुकुंद मूर्ती तसेच मंदिरांच्या दर्शनाकडे, अंग प्रत्यंग भगवंताच्या शरीर स्पर्शाकडे, नाक जे आहे त्यांच्या चरण कमलांवर अर्पिलेल्या दिव्य तुळशीच्या गंधामध्ये, आणि जिभेला भगवंतांना अर्पण केलेल्या प्रसाद सेवनामध्ये संलग्न केलेला होता. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही भगवंतार्पण केलेली होती. श्रीकृष्णार्पण भावनेने तो प्रत्येक गोष्ट करत होता. पादौ हरे क्षेत्र पदानुसर्पणे शिरो ऋषिकेश पदाभिवंदने कामंच दास्ये न तु काम काम्यया यथोत्तम श्लोक जनाश्रयारती. त्याचे पाय आहे ते भगवंताची तीर्थयात्रा इत्यादींची पायी यात्रा करण्यात, मस्तक जे आहे ते कृष्णाच्या चरण कमलांना वंदन करण्यात मग्न होतं. अंबरीशाने पुष्पमाळा, चंदन, भोग सामग्री भगवंताच्या सेवेसाठी समर्पित केलेली होती. ती स्वतःला तसेच भोग मिळावेत म्हणून नव्हे, तर त्याद्वारे भगवंताच्या भक्तांमध्येच आढळणारं प्रेम स्वतःमध्ये निर्माण व्हावं म्हणून ते केलेलं होतं. आणि अशा पद्धतीने भगवंतांना सर्वात्मा तसेच सर्व रूप समजून त्याने आपली सगळी कर्म त्या यज्ञपुरुष इंद्रियातीत भगवंतांना समर्पित केलेली होती. आणि भगवत भक्त जे होते ब्राह्मण, त्यांच्या आज्ञेनुसार तो या पृथ्वीचं पालन करत होता. पुढे सांगितलं की नाही, धन्व नावाच्या मरुभूमीमध्ये सरस्वती नदीच्या प्रवाहासमोर वसिष्ठ, असित, गौतम इत्यादी आचार्यांकडून मोठ्या ऐश्वर्याला अनुरूप सर्व अंगांसह दक्षिणा देऊन अनेक अश्वमेध यज्ञ करून यज्ञाधिपती भगवंताची आराधनाही केलेली होती. म्हणजे आपल्याकडे जे होतं त्यातनं भगवंताची आराधनाही केलेली होती, यज्ञादी पण केलेले होते. ही जी यज्ञ आदी गोष्टी असतात या प्रकृतीचं, म्हणजे ज्याला आपण निसर्ग म्हणतो, त्याचं संतुलन राखण्यासाठी यज्ञ करणं आवश्यक असतं. जसं हे यज्ञ करणं कमी झालेलं आहे तसं या सृष्टीमध्ये असंतुलन वाढायला सुरुवात होते.
याचा आणि त्याचा काय संबंध? असं कधी होतं का? यज्ञामध्ये जे काही तुम्ही देतात ते काही देवांपर्यंत जातं का? त्याचा काय उपयोग होतो? या सगळ्या गोष्टी निरर्थक आहे. त्याच्यामध्ये जे कोणी तूप तुम्ही एवढं मोठं टाकताय, तर ते चांगलं तूप निदान लोकांच्या तोंडी घाला. त्या ब्राह्मणांना दक्षिणा देतात, त्याच्याऐवजी काही शाळा उघडा. अशा अनेक कल्पना, अनेक तर्कवितर्क, अनेक सूचना हल्ली खूप जणांकडनं येत असतात. मंदिरं उभारून काय होणार आहे? त्याच्याऐवजी शाळा उघडा, त्याच्याऐवजी हॉस्पिटल्स उघडा. अशा पद्धतीने गोष्टी लोक सांगणारे असतात. ते त्यांचे त्यांचे सांगोत बापडे. पण खरा प्रकार काय आहे तो आपण समजून घ्यावा. त्याच्या मागचं विज्ञान आपण समजून घ्यावं आणि ते विज्ञान समजून जर आपल्या बुद्धीला पटलं तर आपण करावं. नाही पटलं तर आहे आपला मार्ग स्वतंत्र. भगवंताने कोणालाही बंधनात त्याच्याकडून ठेवलेलं नाही. स्वतःच आपण आपल्या आपल्या बंधनात पडलेलो आहोत. तर असे जे यज्ञ केले जातात हे निसर्गाचं संतुलन राखण्यासाठीचे असतात. कसं संतुलन राखलं जातं तर फार मी सांगणार नाही. पण या यज्ञांचा वातावरणाशी किती चांगला संबंध असतो ती गोष्ट सांगणारं एक उदाहरण फक्त तुम्हाला सांगतो. असंच काही जणांना वाटत होतं. कथा मी जी ऐकली आहे ती येशू ख्रिस्तांची म्हणून ऐकलेली आहे. मला माहित नाही ती त्यांची आहे की कोणाची आहे. पण ही येशू ख्रिस्तांची कथा. तर एकदा असेच हे येशू ख्रिस्त एका गावामध्ये पोहोचले आणि या गावामध्ये पोहोचल्या पोहोचल्या अतिशय असा दर्प त्यांना आला. दुर्गंधी दर्प आला. रक्त आणि मांस हे शिजवल्यानंतर जसा वास येतो तो वास त्यांना आला आणि त्यांनी नाकावर फडकं लावलं. त्यांचे शिष्य होते त्यांना पाहायला सांगितलं की अरे कुठे चाललेलं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर, बघ बरं. त्यांनी पाहिलं तर ते म्हणाले की ते प्रार्थना स्थळ आहे आणि त्या प्रार्थना स्थळामध्ये एक यज्ञ चाललेला आहे. तिकडचाच तो भाग होता. भारतामध्ये तर काही या गोष्टी होत काही ठिकाणी होत्या म्हणा, नाही असं नाही. पण अनेक लोकांनी त्यांना वाटेवर आणलेलं आहे. तर तिथे हा सगळा भाग चाललेला होता. अग्नीची उपासना करणारे तिकडे बरेच लोक होते. ख्रिस्त तिथे गेले, त्यांनी पाहिलं आणि त्या लोकांना सांगितलं की अरे तुम्ही हे एवढं सगळं दुर्गंधी पसरते, हे सगळं तुम्हाला दिसत नाहीये का? तुम्ही हे सगळं का करता? याच्याने वातावरण खराब होतं. पण याचा वातावरणाचा काय संबंध? या सगळ्या गोष्टींनी वातावरण खराब होणं, या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्यावर होणं, असं कधी होतं का? असं काही नाही म्हणे. हे परमेश्वराच्या साठी केलं गेलंय आणि परमेश्वराची जर कृपा झाली तर मग सगळं चांगलं होतं. म्हणून त्याच्यासाठी आम्ही हे सगळे बळी आणि हे सगळं देतोय. अरे म्हणे मग परमेश्वरासाठी द्यायचं असेल तर तुम्ही मांस आणि रक्त याचं का देताय त्याच्यामध्ये बळी? प्राण्यांचे बळी देऊ नका. पण त्यांना काही ते पटलं नाही. ते म्हणे आम्हाला शास्त्राने असं सांगितलेलं आहे, आम्ही तसंच करणार. रूढी तशी आहे. याचा काही आपल्यावर परिणाम होत नाही. या वातावरणावर नाही परिणाम होत. ते फक्त आम्ही भगवंतासाठी केलेलं आहे. असं त्यांचं काहीतरी विचित्र वर्णन होतं. आता याबद्दल मग ते सांगताना म्हणाले, की ठीक आहे, एक गोष्ट आपण हे होतं की नाही एकदा तपासूया. तुम्हाला मी दाखवतो इथे. मग तुम्हाला याचे काय परिणाम होतात, कसे होऊ शकतात ते कळण्यासाठी तुम्ही मला विचारलंच आहे तर. आपल्या एका शिष्याला बोलवलं आणि शिष्याला सांगितलं, की 2 गोष्टी तुला सांगतोय त्या घेऊन ये. त्या लिहून दिल्या आणि त्याला सांगितलं, की एवढ्या-एवढ्या घेऊन ये. छोट्याशाच एक-एक पुडी त्याची घेऊन ये म्हणून. तो गावामध्ये गेला त्याने त्या 2 गोष्टी आणून दिल्या. तिथे यज्ञ होताच, अग्नी होताच. तो अग्नी त्यांनी समोर आणला आणि पहिली पुडी उघडली आणि त्याच्यामध्ये जी पावडर होती, जे काय चूर्ण होतं, ते चूर्ण त्या अग्नीमध्ये टाकलं आणि ते टाकल्याबरोबर तिथे अतिशय जोरदार असा ठसका सगळ्यांना लागायला सुरुवात झाली. सगळेजण आरडाओरडा करायला लागले. म्हणे, "हे काय केलं तुम्ही? अहो ती मिरची आहे ती ती तुम्ही ते तिखट आहे, ते त्याच्यामध्ये का टाकलं? ते टाकल्यावर ठसका किती उठला. आता आम्हाला श्वास घ्यायला मुश्किल झालंय. आम्ही खोकून खोकून आमच्या डोळ्यातनं पाणी आता यायला लागलंय. त्रास व्हायला लागलेला आहे. हे काय तुम्ही करताय?"
अरे बापरे, म्हणे असं होतं का? परिणाम होतो म्हणजे या सगळ्या गोष्टीचा? बरं, हरकत नाही. आता ते बंद करा सगळं त्यांनी केलं. ते म्हणाले, "बरं, करतो." त्यांनी दुसरी पुडी उघडली, त्याच्यामध्ये चंदन होतं. आता हे चंदनाचं चूर्ण त्यांनी त्याच्यावर टाकलं आणि ते टाकल्याबरोबर अतिशय छान असा सुगंध सगळीकडे पसरला. हा जो ठसका होता वातावरणातला तो सगळा निघून गेलेला होता. वातावरण अतिशय सुंदर झालेलं होतं. सगळे त्या वासाने पुन्हा तिथे येऊन बसले. म्हणाले, "हे काय टाकलं तुम्ही त्याच्यामध्ये?" म्हणे, "आम्ही चंदन टाकलेलं आहे." म्हणे, "किती छान वास येतोय." असं काहीतरी टाकायला पाहिजे. म्हणे, "मी तेच सांगायचा प्रयत्न करतोय तुम्हाला, की या सगळ्याचे परिणाम आपल्यावर होत असतात. तुम्हाला असं वाटतं दिलेला पदार्थ हा जळून परमात्म्यापर्यंत निघून जातो. तशा पद्धतीने तो जात नाही. तर तो जो पदार्थ आहे हा सूक्ष्म स्वरूपामध्ये या सगळ्या वातावरणामध्ये पसरतो आणि त्या वातावरणावर तो परिणाम करायला सुरुवात करतो. त्याच वातावरणाचे पशु, पक्षी, प्राणी, झाडं, झुडपं सगळे घटक आहेत आणि मग या सगळ्याचा परिणाम त्यांच्या सगळ्यांवर होतो आणि म्हणून हे करताना तुम्ही लक्षपूर्वक करा. अशा पद्धतीने ही गोष्ट त्यांनी सांगितली. हे भक्त होते आणि तरीही यांनी हे सगळे सोमयाग केले. याचं कारण हे आहे, की भक्ती करायची म्हणजे यज्ञादी करायचं नाही, असा काहीतरी विचित्र भाग डोक्यामध्ये ठेवून चालणार नाही. योग याग विधी येणे हे सिद्धी हे जे सांगितलेलं आहे ते कशासाठी सांगितलंय त्याचा विपरीत अर्थ काढता कामा नये. आपण यज्ञ करू, आपण योग याग करू, हे सगळं करू, याच्याने आपल्याला मोक्ष प्राप्ती होईल असा जर विचार करत असू तर ती होणार नाही, हे लक्षात ठेवा. यज्ञ आहे, योग याग आहे, याच्याने मोक्ष प्राप्ती होत नाही. ती प्राप्ती होण्यासाठी हरिमुखे म्हणा आणि ठाईचं बैसोनी करायक चित्त हे सगळं केलं पाहिजे आणि आपण हरिरूप कसं होऊ याचा विचार केला पाहिजे. पण यज्ञाने काही होत नाही असं नाही, तर यज्ञाने आसमंत जो आहे तो स्वच्छ होण्याचं काम होत असतं आणि म्हणून यज्ञ करायचे असतात. म्हणून या सगळ्या ठिकाणी आपण पाहतो तर अतिशय चांगल्या चांगल्या ऋषींच्या मार्गदर्शनाखाली या राजांनी मोठमोठे यज्ञ केलेले आहेत आणि ते यज्ञ केल्यानंतर तिथली जी प्रजा आहे ती सुखी झालेली दिसते. त्याचं कारण हे आहे, पाऊस तिथे चांगला पडतो, तिथले वनस्पती झाडं जी आहेत ती चांगल्या पद्धतीने राहतात, चांगली वाढतात, ती किडत नाही, त्यांना फळं फुलं छान यायला लागतात. तिथले जे प्राणी आहेत ते स्वच्छंद आणि निरोगी व्हायला लागतात. गायी ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने दूध द्यायला लागतात, पाऊस उत्तम पडायला लागतो, धनधान्य भरपूर होतं, मनुष्य सद्विचारी व्हायला लागतात. या सगळ्या गोष्टी त्याच्यातनं घडत असतात. असो, अशा पद्धतीने हे सगळे यज्ञ त्यांनी केलेले होते. हे जे आहेत अंबरीश राजा अशा प्रकारे तो राजा तपश्चर्येने युक्त असा भक्तियोग आणि प्रजापालन रूप स्वधर्म यांनी भगवंतांना प्रसन्न करायला लागला आणि हळूहळू त्याने सर्व प्रकारच्या आसक्तींचा त्याग केला. त्याच्या या अनन्य भक्तीमुळे प्रसन्न होऊन भगवंतांनी त्याला शत्रूंना भयभीत करणार, भगवत भक्तांचं रक्षण करणार सुदर्शन चक्र दिलेलं होतं आणि हे चक्र या राजाच्या सुरक्षेसाठी सतत त्याच्या बरोबर असायचं. एकदा त्याने आपल्यासारखाच आपल्या पत्नीसह भगवान श्रीकृष्णांची आराधना करण्यासाठी 1 वर्षपर्यंत असं द्वादशी व्रताचं पारायण करायचं ठरवलं, नियम केला. वर्षभर द्वादशी व्रत करायचं. खरं व्रत द्वादशी व्रत असतं, आपण त्याला एकादशी व्रत म्हणून संबोधतो. एकादशी हा दिवस उत्तम दिवस आपण म्हणतो, पण प्रत्यक्षामध्ये ज्योतिषशास्त्राप्रमाणे एकादशी हा वाईट दिवस आहे. तो उत्तम का झालेला आहे त्याचं महत्वाचं कारण असं आहे, की या एकादशीचा संबंध ती वाईट असल्यामुळे तिचे विपरीत फल आपल्याला मिळू नये याच्यासाठी अगदी पूर्वापार त्या दिवशी आपण भगवंताची उपासना करावी, भगवंताचा उपवास करावा याच्यासाठी उपयोग केला गेलेला आहे आणि त्यामुळे आता या एकादशीचं आणि भगवंताचं नातं दृढ होऊन गेलेलं आहे. खरं तर एकादशी वाईट फल देणारी असते, पण आपण त्या दिवशी भगवंताच्या उपासनेमध्ये रत असल्यामुळे ती आपल्याला चांगलं फळ द्यायला लागते. हा जो एकादशीचा उपवास असतो तो दशमी पासून सुरू होतो. दशमीला रात्री निराहार राहायला सांगितलेला आहे.
दुसरी एकादशी ज्या पद्धतीची असेल त्या पद्धतीने, कोणी दूध पिऊन एकादशी करतं, कोणी फलाहार करून एकादशी करतं, कोणी काहीच न खाता एकादशी करतं, कोणी निर्जला एकादशी करतं. जसे आपल्याला सोसवेल तशी एकादशी. पण राजाने अतिशय उत्तम प्रकारे हे एकादशीचं व्रत केलं आणि द्वादशीला पारणं फेडलं जातं म्हणून हे द्वादशी व्रत सांगितलं गेलं आहे. आणि द्वादशी ही तिथे भगवंताची. त्याप्रमाणे याने नियम केला आणि व्रताची समाप्ती झाल्यानंतर कार्तिक महिन्यामध्ये त्याने 3 रात्री उपवास केला. एक दिवस यमुना नदीमध्ये स्नान करून मधुवनामध्ये भगवान श्रीकृष्णाची पूजाही केली. त्याने महाअभिषेक केला. अंतःकरणापासून तन्मय होऊन वस्त्र, अलंकार, चंदन, पुष्पमाला, अर्घ्य इत्यादींनी भगवंताचं पूजन केलं. नंतर श्रेष्ठ ब्राह्मणांना त्याने दक्षिणा वगैरे अर्पण केल्या. भक्तिभावाने पूजन त्यांचं केलं. त्यांना प्रथम स्वादिष्ट आणि उत्तम असं भोजन दिलं आणि प्रत्येकाच्या घरी 60 कोटी गायी पाठवल्या. बघा गायींची संख्या, त्यावेळेच्या गायींची संख्या ही अशाच पद्धतीची आहे. 1000 गायी दिल्या, नाही काही लाख गायी दिल्या, 60 कोटी गायी दिल्या, म्हणजे केवढं मोठं पशुधन होतं यांच्याकडे बघा, विचार करा. आणि आज भारतामध्ये आपल्याला पाहिलं तर गायी वाचवा अशी परिस्थिती आली. ज्या भारतामध्ये गायी सर्वत्र होत्या, मुबलक होत्या, त्या भारतामध्ये आज गायी कुठे आहेत असा प्रश्न पडतो, पाहावा लागतो. बरं, या गायींना देताना त्यांची पद्धत जी होती की त्या गायींची शिंग ही सोन्याने आणि खूर चांदीने मढवलेले होते. त्यांना सुंदर वस्त्र घातलेली होती आणि या गायी गरीब, तरुण, दिसायला सुंदर, वासर असलेल्या आणि पुष्कळ दूध देणाऱ्या होत्या. म्हणजे भाकड गाय देऊन टाकले असं नाही केलं, तर अतिशय चांगल्या वासरं असणाऱ्या, दूध देणाऱ्या आणि दष्टपुष्ट असणाऱ्या गायी दिलेल्या आहेत. आणि त्याही अतिशय सालंकृत करून दिलेल्या. अशा या सगळ्या ब्राह्मणांना करून दिल्या, सगळ्यांना दान दिलं. आणि नंतर हा पारणं फेडण्याची तयारी करायला लागला. त्याच वेळी शापानुग्रह समर्थ असं म्हटलं गेलंय, दुर्वासांना उपाधी दिली की दुर्वास मुनी त्यांच्याकडे अतिथी म्हणून आले. आणि मग राजा उठून उभा राहिला. त्याने त्यांना वंदन केलं, आसन दिलं, पूजा केली आणि मग त्यांना भोजनाची प्रार्थना केली. दुर्वास मुनींनी त्यांच्या प्रार्थनेचा स्वीकार केला. ते म्हणाले, आवश्यक जी कर्म आहेत, माझे नित्यकर्म आहेत, ती मी नदीवर जाऊन करून येतो. आणि म्हणून ते नदीवर गेले. तिथे जाऊन ते परब्रह्माचं ध्यान करत यमुनेच्या पवित्र पात्रामध्ये स्नान करायला लागले. आता इकडे असं गोष्ट झाली की हे तिकडे गेले आहेत आणि इथे द्वादशी संपायला फक्त अर्धी घटका शिल्लक उरलेली होती. आता या सगळ्या याच्यामध्ये आपण कसं करावं हा प्रश्न याला पडला, कारण तो धर्मसंकटात सापडला. म्हणाला, आपण खरं तर हा संकल्पही आपल्याला पूर्ण करायचा आहे. वर्षभराचं आपण हे व्रत केलेलं आज पूर्ण होणार, तो उद्यापन होणार आहे याचं. आणि हे जर पारणं आपण द्वादशी संपायच्या आत नाही पूर्ण केलं तर आपल्याकडनं चूक घडेल. आणि जर आपण आधीच जेवण करून ते सेवन केलं तर दुर्वास ऋषींना आपण बोलवलंय, अतिथी सत्कार होण्याच्या आधी, त्याला जेवण देण्याच्या आधी आपण जेवलो याचंही पातक लागेल. आता या सगळ्यातनं कसं करावं असा प्रश्न त्याला पडला. आणि मग त्या ब्राह्मणांनी त्याला सांगितलं की एक काम करता येईल की तू पाणी पिऊन हे पारणं सोड. हे जे पाणी पिणं आहे ते पाणी पिणं म्हणजे भोजन नव्हे. तर या पद्धतीने त्यानेही विचार केला आणि तो म्हणाला की ठीक आहे, तुम्ही म्हणता तसं मी करतो. मी फक्त पाणी पितो आणि पारणं सोडतो आणि जेवणासाठी मात्र मी थांबतो. असा निश्चय करून त्याने मनोमन भगवंताचं चिंतन केलं. अंबरीश पाणी प्यायला आणि त्याने दुर्वास मुनींच्या येण्याची वाट पाहायला लागला. आवश्यक ती सगळी नित्यकर्म पार पाडून दुर्वास मुनी यमुनेवरनं परत आले आणि पुढे होऊन राजाने त्यांचं स्वागत केलं. आणि तेव्हा या दुर्वासांनी अंतर्ज्ञानाने ही गोष्ट जाणली की राजाने पारणं केलेलं आहे.
त्यावेळी दुर्वास ऋषींना भूक लागलेली होती. रागाने ते थरथर कापायला लागले आणि त्यांनी भुवया वर चढवल्या. तोंड वेडवाकड करत हात जोडून उभे असलेल्या राजाला ते दरडावून म्हणाले की, राजा, राज्यमदाने उन्मत्त होऊन स्वतःला सत्ताधारी समजून मानून धर्म सोडून वागणाऱ्या तू वागतोयस. तुझा नीचपणा तर बघ. कसला हा स्वतःला तू विष्णू भक्त म्हणवतोस. मी अतिथी म्हणून आलो, मला जेवणाचं निमंत्रण तू दिलंस आणि मला न वाढता स्वतः जेवलास, पारणं फेडलंस. आता तत्काळ तुला मी याचं फळ दाखवतो. असं म्हणून क्रोधाने भडकून त्यांनी आपली एक जटा उपटली आणि अंबरीशाला मारण्यासाठी तिच्यातून एक कृत्य उत्पन्न केली. आणि ही जी कृत्य आहे ही प्रळय काळाच्या अग्नीप्रमाणे धगधगत होती. आता ही कृत्य हातामध्ये तलवार घेऊन राजावर तुटून पडली. त्यावेळी अंबरीश राजा मात्र तिला पाहून एक केसभरही बाजूला हलला नाही, सरकला नाही किंवा ढळला नाही. परमेश्वराने आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी पहिल्यापासूनच नेमलेलं जे सुदर्शन चक्र होतं, त्या चक्राने क्रोधाने फुटकार टाकणाऱ्या सापाला जसं जाळून टाकावं, तसं त्या कृत्येला आपल्या प्रचंड तेजाने जाळून टाकलं. दुर्वासांचा हा पहिला प्रयत्न फुकट गेला. आता दुर्वास संतापलेलेच होते, पण आता या दुर्वासांनी आपल्या भक्ताला त्रास दिलेला आहे पाहून हे जे चक्र आहे ते मात्र दुर्वासांकडे जायला लागले. आणि ते आपल्याकडे येतं हे पाहिल्यानंतर दुर्वास भयभीत झाले. ते प्राण वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळायला लागले आणि ते पळत पळत मेरू पर्वताच्या गुहेमध्ये पळण्यासाठी म्हणून धावायला लागले. मेरू पर्वताकडे दुर्वास मुनी दिशा, आकाश, पृथ्वी, सप्तपातळ, समुद्र, लोकपाल आणि सुरक्षित केलेले लोक इतकंच काय पण स्वर्गापर्यंत गेले. परंतु जिथे जिथे गेले तिथे तिथे हे असह्य असं सुदर्शन चक्र त्यांचा पाठलाग करत राहिलं. ते स्वतःचं रक्षण करू शकत नव्हते. शेवटी ते गेले ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाला म्हणाले की, ब्रह्मदेवा, या चक्रापासून माझं रक्षण करा. ब्रह्मदेव म्हणाले की 2 परार्धाच्या कालखंडानंतर कालरूप भगवान आपली ही सृष्टी लीला संपवतात आणि तेव्हा हे सगळं विश्व जाळून टाकण्याची ते इच्छा करतात. त्यावेळी त्यांच्या भुवयांच्या इशाऱ्याने सगळ्या विश्वासह माझा हा जो लोक आहे तो नाहीसा होऊन जातो. मी, भगवान शंकर, दक्ष, भृगु इत्यादी प्रजापती, भूतेश्वर, देवेश्वर असे सगळे आम्ही त्यांनी बनवलेल्या नियमांनी बद्ध आहोत. त्यांची आज्ञा शिरोधार्य मानून आम्ही जगाचं हित करतो. त्यांच्या भक्तांचा द्रोह करणाऱ्यांना वाचवण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये नाही. आता हे ब्रह्मदेव काही करू शकत नाही म्हटल्यानंतर दुर्वास ऋषी महादेवांकडे गेले. महादेवांना म्हणाले की, महादेवा, तुम्ही वाचवा, तुम्ही महादेव आहात. महादेव म्हणाले की, ज्या अनंत परमेश्वरामध्ये ब्रह्मदेवासारखे जीव आणि त्यांचे उपाधिभूत कोश, तसंच या ब्रह्मांडाप्रमाणे अनेक ब्रह्मांड योग्य वेळी निर्माण होतात आणि वेळ आल्यावर नाहीसे होतात, ज्यांच्यामध्ये आमच्यासारखे हजारो लोक, हजारो जण गोते खात असतात, त्या प्रभूंच्या संबंधात काही करण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये नाही. मी म्हणजे मी नव्हे महादेव म्हणतायत. मी, सनत कुमार, नारद, भगवान ब्रह्मदेव, कपिल देव, अपांतरतम, देवल, धर्म, आसुरी, तसेच मरीची असे आणि अन्य सुद्धा सर्वज्ञ सिद्धेश्वर असे जे सगळे आम्ही आहे, ते सगळेजण भगवंताची माया जाणू शकत नाही, कारण आम्ही त्यांच्याच मायेच्या चक्रामध्ये सापडलेलो आहोत. हे जे चक्र आहे ते त्या विश्वेश्वराचं शस्त्र आहे. आम्हाला याचा प्रतिकार करता येणार नाही. आपण त्या भगवान विष्णूंनाच शरण जा. म्हणून महादेवांनी पण त्यांना तिकडे पाठवलं. दुर्वास तिथून पळाले आणि लक्ष्मीपती भगवान विष्णूंकडे गेले, वैकुंठामध्ये गेले. भगवंताच्या चक्राच्या आगीने ते हुरपळत होते, थरथर कापत होते. ते भगवंताच्या पायावर पडले. भगवंताला म्हणाले, हे अच्युता अनंता, संतांना प्रिय असणाऱ्या प्रभो देवा, विश्वाची
विश्वाचे तुम्ही जीवनदाता आहात आणि मी अपराधी आहे, माझं रक्षण करा. या पद्धतीने त्यांना विनवणी केली. भगवंत म्हणाले, हे ब्राह्मणा, मी सर्वथैव भक्तांच्या अधीन आहे. मला जराही स्वातंत्र्य नाही. माझ्या सज्जन भक्तांनी माझं हृदय आपल्या ताब्यामध्ये ठेवलेलं आहे. मला भक्तच प्रिय आहेत. माझ्या भक्तांचा एकमेव आश्रय मी आहे आणि म्हणून माझ्या साधू स्वभावी भक्तांना सोडून मला स्वतःलाही इच्छित नाही की माझ्या अर्धांगिनी लक्ष्मीलाही इच्छित नाही. जे भक्त स्त्री पुत्र गृह आप्तेष्ट प्राण धन इहलोक आणि परवलोक हे सर्व सोडून मला भक्त शरण आले आहेत, त्यांना सोडण्याचा मी विचार तरी कसा करू. आणि मग शेवटी म्हणतात की साधवो हृदयम मह्यम साधूनाम हृदयम तोहम मदन्यत्ते न जानंती नाहम तेभ्यो मनागपी. भक्त हे माझे हृदय आहेत आणि त्या भक्तांचे हृदय मी आहे. ते माझ्या व्यतिरिक्त काही जाणत नाही आणि मी त्यांच्या व्यतिरिक्त काही जाणत नाही. आणि तुला या सगळ्या या चक्राच्या प्रभावातनं वाचायचंच असेल तर तुला एक उपाय सांगतो. ते म्हणाले की उपायम कथमिष्यामि तव विप्र शृणुष्वतात. तुला मी उपाय सांगतो, तू ऐक. अयम ह्यात्माभिचारास्ते यतस्त्वम यात वैभवान साधुषुप्रहितम तेजहा प्रहर्तु कुरुते शिवम. ते म्हणाले की ज्याचं अनिष्ट केल्याने तुझ्यावर हे संकट आलेलं आहे ना, त्याच्याकडे तू जा. निरपराध अशा साधूंचं अनिष्ट करण्याच्या प्रवृत्तीमुळे अनिष्ट करणाऱ्याच अमंगल होत असतं. त्यामुळे तू आता त्या भक्ताला शरण जा. मग नंतर आता काही इलाजच उरला नाही. बघा, फार महत्वाची गोष्ट याच्यामध्ये सांगितलेली आहे की साधुषु प्रहितम तेजहा प्रहर्तु कुरुते शिवम. निरपराध साधूंचं अनिष्ट जे करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे अनिष्ट करणाऱ्याच अमंगल होत असतं. अनेक वेळेला ही गोष्ट कोणाला समजत नाही हो. सज्जनांना अनेक लोक त्रास देताना दिसतात, पण सज्जनांचं फार बिघडताना दिसत नाही. उलट जे त्रास देतात त्यांचं मात्र खूप बिघडताना दिसतं. त्यांना कळतही नाही की हे त्याच्यामुळे बिघडलेलं आहे. पण अशा परिस्थिती निर्माण होतात की या सगळ्या परिस्थितीतनं त्या माणसाला निभावून जाणं मुश्किल होऊन बसतं. इथे म्हटलंय की तपोविद्याचे विप्राणाम निश्रेयस करे उभे ते व दुर्विनीतस्य कल्पते कर्तुरन्यथा. तपश्चर्या आणि विद्या ही ब्राह्मणांचं कल्याण करणारी साधन आहे. परंतु जर ब्राह्मण उद्दाम आणि अन्याय झाला तर तीच दोन्ही साधनं उलट फळ द्यायला लागतात. म्हणून आपण तपश्चर्या केली आहे, आपण विद्या मिळवली आहे, म्हणून दुसऱ्याला त्रास देणं ही गोष्ट चुकीची आहे. आपल्याजवळ सामर्थ्य आलं तर मनुष्य नेमका उलट वागतो आणि तो दुसऱ्याला त्रास देतो. तर त्यावेळी हे जे सामर्थ्य त्याला मिळालेलं असतं ना, ते सामर्थ्यच त्याचा घात करतं. ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. आणि अशा पद्धतीने मग त्यांनी सांगितलं की तू आता या अंबरीशाकडे जा आणि त्यांना क्षमा माग. शुकमुनी म्हणतात की असं सांगितल्यावर सुदर्शन चक्राच्या तेजाने त्रस्त झालेले दुर्वास ऋषी परत अंबरीशाकडे गेले आणि अतिशय दुःखी होऊन त्याने राजाचे पाय धरले. दुर्वासांचं हे कृत्य पाहिलं मात्र आणि त्यांनी पाय धरल्याने लज्जित होऊन अत्यंत दयाकुल होऊन अंबरीशाने भगवंताच्या त्या चक्राची स्तुती केली की या चक्रामुळे दुर्वासांना माझे पाय धरावे लागतात. त्यांना लाज वाटली की अरे 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 हे माझ्याकडनं काय घडलंय, माझ्यामुळे काय घडलेलं आहे. भक्त किती कोमल हृदयाचे असतात ही गोष्ट आपल्याला लक्षात येईल. अंबरीश म्हणाला, सुदर्शनाची फार छान स्तुती बर का. आणि अरे बापरे 8:30 वाजत आले रे. अरे राम राम, मला तर कळलंच नाही वेळ कुठे संपलेला आहे. असो, आता ही स्तुती सांगावी का नाही? काही नाही सांगत, आता जाऊ द्या, आपण पुढे जाऊया. रामचरित्र पाहायचंय अजून आपल्याला आणि अर्ध्या तासात ते संपवायचंय. त्यामुळे आता मी सुदर्शनाची जी स्तुती केली होती ती सांगत नाही, त्याच्या फंदात पडत नाही. आपण पुढे जाऊया. मग सुदर्शनाची उत्तम स्तुती या अंबरीशांनी केली. सुदर्शन चक्र प्रसन्न झालं. त्यांना सांगितलं की सुदर्शन देवा, या ब्राह्मणाला तुम्ही त्रास देऊ नका. माझ्या रक्षणासाठी तुम्ही आलेला आहात, पण ब्राह्मणाला त्रास माझ्यामुळे व्हावा
ही गोष्ट मला बरी वाटत नाहीये, तर तुम्ही तुमचं जे सामर्थ्य आहे ते परत घ्या आणि या दुर्वास ऋषींना मुक्त करा. या पद्धतीने हे जे चक्र आहे ते शांत झालं आणि ते शांत झाल्यानंतर दुर्वास ऋषी या चक्राच्या अग्नीपासून मुक्त झाले आणि त्यांचं चित्त स्वस्थ झालं. हे झाल्यानंतर या दुर्वासांनी राजाला उत्तम आशीर्वाद दिले आणि त्यांची प्रशंसा केली. अशा पद्धतीचं हे अतिशय सुंदर असं चरित्र. शिकवणी म्हणतात की दुर्वासांनी अतिशय संतुष्ट होऊन राजाच्या गुणांची प्रशंसा केली. नंतर त्यांचा निरोप घेऊन फक्त निष्काम कर्माने प्राप्त होणाऱ्या ब्रह्मलोकाकडे ते आकाश मार्गाने निघून गेले. दुर्वास आधी हे सगळं जे घडलं ना, की चक्र दुर्वासांच्या मागे लागलं होतं, त्याच्यानंतर मग दुर्वास तिथून गेले ब्रह्मलोकामध्ये, तिथून गेले शिवलोकामध्ये, तिथून गेले वैकुंठ लोकामध्ये. हे सगळं दुर्वासांची ज्या परिक्रमा चाललेली होती ना या चक्रामुळे, तीच परिक्रमा चालली होती, तिच्यामध्ये 1 वर्षाचा कालावधी गेलेला होता आणि 1 वर्षाने हे दुर्वास परत आले होते आणि तोपर्यंत अंबरीश राजा या दुर्वास ऋषींची वाट पाहत जेवणासाठी थांबलेला होता. म्हणजे 1 वर्ष अंबरीश राजाने जेवणच केलेलं नव्हतं आणि जे एकदा पाणी प्यायलेला होता त्यानंतर पाणीही प्यायलं नाही. ज्यावेळी दुर्वास आले त्यावेळी मग दुर्वासांना जेवायला घालून नंतर मग हा राजा जेवलेला आहे. बघा केवढी तपश्चर्या याच्यामध्ये करावी लागते. म्हणजे दिसताना असं दिसतं की दुर्वासांना त्रास होतोय, पण परीक्षा अंबरीशाची पण पाहिली जाते, की तू जो काय तुझी प्रतिज्ञा केलेली आहेस त्याप्रमाणे तू वागतोयस की नाही. भगवंत अशा पद्धतीने भक्ताची नेहमी परीक्षा घेत असतो आणि या परीक्षेमध्ये उत्तम जो भक्त असतो तो भगवंताच्या साह्याने उत्तीर्णही होत असतो. ही गोष्ट मात्र लक्षात घेण्यासाठी सारखी आहे. फार छान आहे. असो, अशा पद्धतीने हे चरित्र आपण पाहिलं. पुढे इक्ष्वाकू वंशाचं वर्णन आलेलं आहे. याच्यामध्ये मांधाता सौभरी ऋषींची कथा येते. मांधात्याची कथा सांगताना इक्ष्वाकू बद्दल सांगताना असं म्हटलंय की मनुच्या शिंकण्याने त्याच्या नाकातून इक्ष्वाकू नावाचा पुत्र निर्माण झालेला होता. मनु शिंकला आणि इक्ष्वाकू झालेला आहे. या इक्ष्वाकूचे 100 मुलं होती. विकुक्षी, निमी आणि दंडक हे त्यापैकी सर्वात ज्येष्ठ पुत्र होते. त्याचे जे धाकटे 25 पुत्र आर्यावर्ताच्या पूर्व विभागाचे आणि 25 पश्चिम विभागाचे आणि वरचे जे 3 सांगितलेले आहेत विकुक्षी, निमी आणि दंडक हे मध्य भागाचे अधिपती होते. उरलेले जे 47 ते होते ते दक्षिण आणि अन्य प्रांताचे अधिपती झालेले होते. अशा पद्धतीने त्याचा वंश विस्तार कसा झाला तो सांगितला. त्याने एक यज्ञ केलेला होता ऋषींच्या कडून आणि इंद्र देवतेसाठी हा यज्ञ केलेला होता. रात्रीच्या वेळी योनाश्वाला तहान लागली आणि तो शाळेमध्ये गेला. त्यावेळी सगळे ऋषी झोपलेले होते आणि ते पाहून अभिमंत्रित केलेलं जे पाणी होतं त्या ऋषींनी तेच तो प्याला. सकाळी जेव्हा ऋषी उठले त्यावेळी त्यांनी पाहिलं कलशामध्ये पाणी नाही. त्यावेळी त्यांनी विचारलं हे कोणाचं काम आहे? पुत्र उत्पन्न करणारं पाणी होतं ते कोण प्यालं? आता हे जे अभिमंत्रित करून ठेवलेलं जल होतं ते या युवनाश्वाला देऊन म्हणजे त्याच्या पत्नीला देऊन त्याला पुत्रप्राप्ती होणार होती. पण झालं असं की ते जे पाणी आहे हा युवनाश्वच प्याला. आता त्याचा परिणाम होऊन असं झालं की भगवंताच्या प्रेरणेने हा युवनाश्व पाणी प्याला होता. त्यावेळी त्यांनी नमस्कार करून म्हटलं की धन्य आहे, दैवाचं सामर्थ्य खरं आहे आणि हे सामर्थ्य खरं हो. त्याप्रमाणे मग हा युवनाश्व जो आहे तोच त्याच्या पोटामध्ये गर्भ वाढायला सुरुवात झाली. तो मंत्रयुक्त पाणी प्यायल्यामुळे पुरुषच गर्भार झाला आणि मग या युवनाश्वाचं उजव्या बाजूचं पोट फाडून त्याच्यामधून एक चक्रवर्ती असा पुत्र उत्पन्न झालेला आहे.
त्याला रडताना पाहून ऋषी म्हणाले, हे बालक दुधासाठी फार रडतंय, तर मग आता हे कुणाचं दूध पिणार, हा प्रश्न पडलेला होता. कारण आता पुरुषापासून हे जन्माला आले म्हटल्यानंतर दूध कोणाचं पिणार हा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी इंद्र म्हणाला, मानधाता, मानधाता. मानधाता म्हणजे काय, माझं पिणार. आणि म्हणून या इंद्राने त्या पुत्राला म्हटलं की रडू नकोस बाळा, आणि म्हणून आपली जी तर्जनी आहे ती त्याच्या तोंडामध्ये घातली आणि हा जो आहे पुत्र त्याच्या तर्जनीतनं दूध प्याला. कारण तो इंद्रियागातनं जन्माला आलेला होता, त्यामुळे इंद्र त्याचा पालक झालेला होता. अशा पद्धतीने हा इंद्राचं दूध प्याला म्हणून, आणि इंद्र त्याला म्हणाला होता मानधाता, म्हणून याचं नाव पडलं मानधाता. असा हा युवनाश्वाचा पुत्र म्हणून म्हटला गेलेला आहे. असो, अशा पद्धतीच्या या फार छान छान कथा. याच नाव त्रसदस्यू पण होतं. हा चक्रवर्ती राजा झाला, आत्मज्ञानी होता. आणि याच्यानंतर पुढे मांधात्याची पत्नी शशबिंदू ची कन्या बिंदुमती होती. तिच्यापासून पुरुकुत्स, अंबरीश, योगी मुचकुंद असे 3 पुत्र झाले. मांधात्याचा पुत्र होते मुचकुंद, ज्याची कथा आपण पुढे पाहणार आहोत. अशा पद्धतीने या सगळ्या कथा याच्यामध्ये सांगितल्या गेलेल्या आहेत. बऱ्याच आहेत, पण आपण आता पुढच्या भागामध्ये जाऊया. याच्यामध्ये आपण आता पुढची जी कथा पाहणार आहोत ती हरिश्चंद्राची कथा आहे. थोडक्यामध्ये सांगणार आहे मी. त्रिशंकू राजा आणि त्याचा पुत्र हरिश्चंद्र. पुरुकुत्स जो आहे त्याच्या ही कथा आहे. पुरुकुत्सचा पुत्र होता त्रसदस्यू, मानधाता. मानधात्याच्या पुत्रांमध्ये थोरला अंबरीश हे जे होतं सांगितलेलं, त्याचे आजोबा युवनाश्व, त्यांचा पुत्र यौवनाश्व, म्हणजे याचा कोणाचा, मानधात्यांचा. यौवनाश्वाचा पुत्र हारित. आणि असं सगळं हे येत 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 त्रसदस्यू पर्यंत आलं. आणि मग त्रिबंधनाचा पुत्र होता सत्यव्रत. त्यांच्या वंशामधला त्रिबंधन, त्याचा पुत्र सत्यव्रत. हा जो सत्यव्रत आहे हा त्रिशंकू नावाने विख्यात झाला होता. त्याच्या पित्याच्या शापाने त्रिशंकू हा चांडाळ झाला होता. तरी विश्वामित्रांच्या प्रभावाने तो शरीरासह स्वर्गामध्ये गेला, आणि तिथे गेल्यावरही त्याला तिथून ढकलून दिलं होतं. तेव्हा तो खाली डोकं करून पडला. परंतु विश्वामित्रांनी आपल्या तपोबलाने त्याला आकाशामध्ये स्थिर केलं, आणि तो अजूनही आकाशामध्ये लटकत असलेला दिसतो, असं म्हटलेलं आहे. असा हा त्रिशंकू. या त्रिशंकूचा पुत्र होता हरिश्चंद्र, राजा हरिश्चंद्र. त्याची कथा बरीचशी तुम्हाला माहिती आहे, पण याच्यामध्ये भागवतामध्ये एक वेगळी कथा आलेली आहे, तेवढी मी तुम्हाला सांगणार आहे. बाकीच्या कथा तुम्हाला माहिती आहेत, त्याचा उल्लेख याच्यामध्ये नाहीये. आता हा जो हरिश्चंद्र आहे, या हरिश्चंद्राला संतान नव्हतं, पुत्र नव्हता, म्हणून तो अतिशय उदास होता. नारदांच्या उपदेशानुसार तो वरुणांना शरण गेला, वरुण देवतेला शरण गेला. त्याने प्रार्थना केली की मला पुत्र व्हावा म्हणून. आणि मग म्हणाला, जर मला शूरपुत्र झाला तर त्यानेच मी आपला यज्ञ करीन. आता काहीतरी त्या याचा काय म्हणतात त्याला, देवासाठी आपण हे केलेलं असतं, असं काही मागितलेलं असतं, आणि मग ते नवस, असं नवस त्याने केला की असं असं झालं तर मी असं असं करीन. त्याप्रमाणे हा हरिश्चंद्राने केलेला नवस की जर मला शूरपुत्र झाला तर त्याने मी तुझा यज्ञ करीन. वरुण म्हणाले ठीक आहे. आणि मग वरुणांच्या कृपेने हरिश्चंद्राला पुत्र झाला, रोहित नावाचा हा पुत्र होता क्षणी वरुण तिथे आले आणि म्हणाले, हरिश्चंद्रा तुला पुत्र प्राप्ती झाली आहे, आता याच्याद्वारा तू माझा यज्ञ कर, म्हणजे यज्ञामध्ये हा पशु असेल आणि तो मला दे. असा भाग झाला. हरिश्चंद्र म्हणाला, हा जो यज्ञ पशु आहे हा 10 दिवसानंतर यज्ञाला योग्य होईल, कारण आता नुकताच जन्मलेला आहे. आता सध्या सूतक, म्हणजे सूतक नाही म्हणत त्याला, आपण काय म्हणतो, वृद्धी लागलेली आहे. तर त्यामुळे ती असेपर्यंत आपलं हे काय करता येणार नाही. थांबले. वरुण म्हणाले बरं 10 दिवसांनी येतो. 10 दिवसांनी पुन्हा वरुण आले, म्हणाले आता माझा यज्ञ कर. हरिश्चंद्र म्हणाले की जेव्हा यज्ञ पशुच्या तोंडामध्ये दात येतील त्यावेळी तो यज्ञाला योग्य होईल, आता तर याला दातही नाहीये.
वरुण परत थांबले. दात आल्यानंतर वरुण आले. म्हणाले, आता याला दात आले, आता माझा यज्ञ कर. त्यावेळी हरिश्चंद्र म्हणाला की हे दुधाचे दात आहेत, ते पडून जातील, तेव्हा यज्ञ करतो, तेव्हा तो यज्ञाला लायक होईल. पुन्हा वरुण गेला. हरिश्चंद्र या वरुणाला फसवतच होता सारखा. पुत्र प्रेमामध्ये, पुत्राच्या मायेमध्ये अडकलेला असल्यामुळे हरिश्चंद्र सारखा त्याला परत काही ना काहीतरी कारण काढून परत पाठवत होता. आता म्हणे दात पडल्यानंतर मग हा लायक होईल, त्यावेळी आहे. मग याचे दुधाचे दात पडले, त्यावेळी वरुण आला. आता याने सांगितलं की आता याचे दुधाचे दात पडले, पण मग याला पक्के दात येऊ दे, म्हणजे हा लायक होईल. पुन्हा वरुण परत गेले आणि मग परत दात आल्यावर आले. मग काही ना काहीतरी कारण काढत असाच हा सांगत राहिला आणि वरुण प्रत्येक वेळी ते कारण होईपर्यंत थांबत होता आणि पुन्हा येत होता. अशा पद्धतीने रोहित मोठा झाला आणि मोठा झाल्यानंतर रोहिताला समजलं की आपलं वडील आपले बलिदान देणार आहेत, म्हणून तो घाबरला आणि तो म्हणाला, आता आपलं रक्षण आहे ते आपल्यालाच करावं लागेल. आणि म्हणून हातामध्ये धनुष्य घेऊन तो वनामध्ये निघून गेला आणि वनात जाऊन तिकडे राहायला लागला. काही दिवसानंतर त्याला असं समजलं की वरुण देवतेने आपल्या पित्याला ग्रासलेलं आहे. आता मुलगा देतच नाही म्हटल्यानंतर वरुण तरी किती दिवस वाट पाहिल. वरुणाने त्याचं जे प्रताप आहे तो दाखवायला सुरुवात केली आणि या हरिश्चंद्राला जलोदर झाला. वडिलांना जलोदर झालाय म्हटल्यानंतर हा जो आहे रोहित आपल्या नगराकडे यायला निघाला, परंतु मध्ये त्याला इंद्राने अडवलं आणि मग ते रोहिताला म्हणाले की पवित्र तीर्थक्षेत्रांचं सेवन करीत या पृथ्वीवर विहार करणं चांगलंय. तू आता काही वडिलांकडे जाऊ नको, 1 वर्षभर तू वनामध्येच राहा. आणि म्हणून पुन्हा हा रोहित जो आहे तो वनामध्ये फिरत राहिला. अशा पद्धतीने दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी, चौथ्या वर्षी, 5व्या वर्षी सुद्धा रोहिताने आपल्या वडिलांकडे जाण्याचा विचार केला, पण वृद्ध ब्राह्मणाचा वेश घेऊन प्रत्येक वेळी इंद्र त्याला अडवत राहिला. अशा प्रकारे 6 वर्ष निघून गेली. मात्र मग आता 7व्या वर्षी तो ज्यावेळी नगराकडे जायला लागला तेव्हा त्याने अजिगर्त जे ऋषी होते त्यांच्याकडून त्यांचा जो मधला मुलगा होता सुनशेप याला विकत घेतलं आणि त्याला यज्ञ पशु बनवलं. आणि यज्ञ पशु बनवून हा आपल्या पित्याकडे गेला आणि आपल्या पित्याला त्याने हा यज्ञ पशु दिला आणि म्हणाले की याच्या साह्याने तुम्ही आता वरुणाचा जो यज्ञ आहे तो पूर्ण करा आणि वरुणाला प्रसन्न करा. आणि मग त्या पद्धतीने हा जो यज्ञ पशु आहे तो वरुणाला दिला. पुरुषमेध नावाचा यज्ञ त्याच्यामध्ये केला आणि त्याच्यामध्ये वरुण आदी देवतांचं यजन केलं. त्या यज्ञामध्ये विश्वामित्र हे होते. संयमी जमदग्नी अध्वर्यू होते. काय म्हटलंय बरं का, लक्ष देऊन त्या गोष्टीकडे तुम्ही बघा. जमदग्नी म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर जे काय त्यांचं आहे की अतिशय क्रोधिष्ट असे, कोपिष्ट असे ऋषी म्हणून जमदग्नींचं नाव घेतलं जातं. पण इथे शुकमुनी त्यांचं वर्णन करताना म्हणतायत की संयमी जमदग्नी होते. संयमी मनुष्य कधी क्रोध करतो का, हा पहिला भाग आहे. एक तर परशुरामांचे ते वडील आणि त्यामुळे अतिशय योग्यता असल्याशिवाय परमेश्वर कधी जन्म घेत नाही. तो मनुष्य भक्त असल्याशिवाय परमेश्वर त्याच्या पोटी येतच नाही. आणि त्यामुळे हे अतिशय उत्तम साधक, उत्तम भक्त, उत्तम ऋषी असल्याशिवाय परमेश्वर त्यांच्या पोटी जन्माला येणार नाही. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. त्या कथेचा विचार आपण चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे आपल्याला भलत्याच गोष्टी काहीतरी वाटत असतात. असो, अशा पद्धतीने संयमी जमदग्नी हे अध्वर्यू होते. वसिष्ठ ब्रह्मदेव झाले आणि अयास्य मुनी जे होते ते सामगान करणारे उद्गाता झाले. त्यावेळी इंद्रांनी प्रसन्न होऊन हरिश्चंद्राला एक सोन्याचा रथ दिला, असं सगळं वर्णन आहे. सुनशेपाबद्दल पुढे सांगणार आहेत, त्यामुळे त्याच्याबद्दल इथे काही सांगितलेलं नाही. अशा पद्धतीचं हे हरिश्चंद्राचं उत्तम असं चरित्र.
या चरित्रानंतर पुढे सगरांचं चरित्र आहे. ते सगरांचं चरित्र थोडक्यात पाहणं आवश्यक आहे, कारण त्याचा सगळ्याचा संबंध पुढे रामापर्यंत जाणार आहे. रोहिताचा पुत्र हरित, हरिताचा पुत्र चंप याने चंपापुरी वसवली होती. त्याचा चंपाचा सुदेव आणि त्याचा पुत्र विजय, विजयाचा भरूक, भरूकाचा वृक, वृकाचा बाहुक. आणि अशा पद्धतीने बाहुक जो आहे त्याचा तो जो बाहुक होता त्याचं राज्य शत्रूंनी हिरावून घेतलं. त्यावेळी तो वनामध्ये निघून गेलेला होता. वनामध्ये गेल्यानंतर म्हातारपणामुळे जेव्हा या बाहुकाचा मृत्यू झाला तेव्हा त्याच्या पत्नी सुद्धा त्याच्याबरोबर सती जाण्यासाठी उद्युक्त झाली, पण ती गर्भार होती. त्यावेळी महर्षी और्व यांना हे ते माहिती असल्यामुळे त्यांनी तिला थांबवलं. आणि ज्यावेळी तिच्या सवतींना हे कळलं की ही गर्भार आहे, त्यावेळी या सवतींनी काय केलं की तिला जेवणातून विष दिलं. पण त्या विषाला घेऊनच एक बालक तिच्या पोटातून जन्माला आलं आणि म्हणून त्या बालकाचं नाव ठरलं गर, म्हणजे विष. विषासह जन्माला आलेलं म्हणून त्याचं नाव होतं सगर. असा हा सगर अतिशय कीर्तिमान होता. सगर चक्रवर्ती सम्राट होता. त्याच्या पुत्रांनी पृथ्वी खोदून समुद्र तयार केला होता. या सगराने एकदा अश्वमेध यज्ञ करायचं ठरवलं होतं. हा जो यज्ञ आहे हा करण्यासाठी म्हणून यज्ञाचा जो घोडा आहे तो सोडलेला होता आणि तो यज्ञाचा घोडा इंद्राने चोरला. त्या घोड्याला शोधण्यासाठी म्हणून हे सगराचे जे पुत्र आहेत ते सगळीकडे फिरले, पण त्यांना घोडा सापडला नाही. त्यावेळी त्यांनी चारही बाजूंनी पृथ्वी खोदायला सुरुवात केली आणि खोदता खोदता त्यांना ईशान्य दिशेला कपिल मुनींजवळ आपला घोडा दिसला. त्या घोड्याला पाहून हे 60,000 राजकुमार हातामध्ये शस्त्र घेऊन हा आमचा घोडा चोरणारा चोर आहे असं म्हणून या कपिल मुनींच्या अंगावर धावून गेले. कपिल मुनींनी आपल्या पापण्या फक्त उघडल्या आणि समोर हे जे सगळं चाललेलं आहे ते पाहिलं. इंद्राने आपल्या या ज्या राजकुमारांची बुद्धी होती ती पण हिरावून घेतली होती, कारण कपिल मुनी हे चोरणार नाही हे खरं तर त्यांना कळायला हवं होतं, पण ते कळलं नाही. आणि त्याच्यामध्ये गंमत अशी झाली की महापुरुषांचा त्यांनी तिरस्कार केलेला असल्यामुळे त्यांच्या अंगामध्ये आग उत्पन्न झाली कपिल मुनींच्या तेजाने आणि त्यामुळे क्षणार्धात ते सगळे जळून खाक झाले. सगराचे पुत्र जे आहे कपिल मुनींच्या क्रोधामुळे जळून गेले हे म्हणणं योग्य नाही, कारण असं इथे म्हटलेलं आहे बरं, न साधु आदो मुनिकोप भर्जिता नृपेंद्र पुत्रा इति सत्वधामनी कथम तमो रोषमयम विभाव्यते जगत पवित्रात्मनि खे रजो भुवहा, असं इथे सांगितलेलं आहे. ते म्हणतात की सगराचे पुत्र आहे ते कपिल मुनींच्या क्रोधाने जळून गेले असं म्हणणं योग्य नाही, कारण ते शुद्ध सत्व गुणाचे आश्रय आहेत. त्यांचं शरीर जगाला पवित्र करत असतं. क्रोधाग्नी रूप तमोगुण त्यांच्यामध्ये असणं कसं शक्य असेल बरं? पृथ्वीवरील धूळ आकाशाला कधी चिकटते का? तसं हे जे क्रोधादी षड्रिपू आहेत हे कधी संतांना, ऋषींना, कपिलांसारख्या तत्वदर्शी मनुष्याला चिकटतील का? हा भाग होता. अशा पद्धतीने हे सगळं झालं. सगराची जी दुसरी पत्नी होती तिच्यापासून असमंजस नावाचा मुलगा झाला. या असमंजस जो होता त्याच्या पुत्राचं नाव होतं अंशुमान. त्याने आपल्या आजोबाजे होते सगर यांच्या आज्ञेने पालन करून या राज्याचं पालन केलं. राजा झाला तो. या असमंजसाला तो शोधायला गेला की हा घोडा नेमका कुठे आहे. तर त्यावेळी त्याला कळलं की हा जो घोडा आहे तो म्हणजे हे आपले जे पूर्वज आहेत, आपले काका त्यांचे, म्हणजे ते नेमके गेले कुठे, ते काय झालं त्यांचं हे शोधण्यासाठी म्हणून ज्यावेळी हा अंशुमान होता तो गेला त्यावेळी मग त्याला लक्षात आलं की आपल्या चुलत्यांनी खोदलेल्या समुद्र किनाऱ्यावरनं तो फिरत असताना त्यांच्या शरीराच्या भस्माजवळ त्यांनी घोड्याला पाहिलं. भगवंताचे अवतार असलेले कपिल मुनी तिथे बसले होते. थोर अंशुमानाने त्यांना पाहून वंदन केलं आणि एकाग्रतेने हात जोडून त्यांची स्तुती केली. अंशुमानाला त्यांनी घोडा सुपूर्द केला. ते म्हणाला, अरे हा तुमचा घोडा इथेच होता आणि तो तुम्ही घेऊन जा, पण तुझे जे हे चुलते जे आहेत, काका जे आहेत सगळे, ते इथं भस्मसात झालेले आहेत.
आता त्यांचा उद्धार करण्यासाठी म्हणून तू गंगेची आराधना कर आणि तिची आराधना करून तिला तू जर तिचं जल इथे आणलं आणि ते जल यांच्यावर शिंपडलं, यांच्या भस्मावर, तर ते उद्धरतील. अशा पद्धतीने गंगेच्या जलाने त्याचा उद्धार होईल ही गोष्ट अंशुमानाला कळली. अंशुमानाने औरव ऋषींच्या सांगण्यावरून आपलं जे राज्य आहे ते मुलांकडे सोपवलं. सागराने अंशुमानाकडे सोपवला. सागर निघून गेले आणि नंतर मग अंशुमानाने गंगेला आणण्यासाठी पुष्कळ वर्ष तपश्चर्या केली, प्रयत्न केले, पण त्याला यश आलं नाही. त्याचा मृत्यू झाला. त्यात पुढे अंशुमानाचा जो पुत्र होता दिलीप, यानेही तपश्चर्या केली, पण तोही असफल झाला. दिलीपाचा जो पुत्र आहे भगीरथ, याने दीर्घकाळपर्यंत तपश्चर्या केली आणि या तपश्चर्याने प्रसन्न होऊन गंगेने त्याला दर्शन दिलं आणि म्हणाले, मी तुला वर देते, त्याच्यासाठीच आली आहे. तो म्हणाला, मग माझ्या पूर्वजांचं कल्याण करण्यासाठी म्हणून आपण मृत्यूलोकामध्ये चलावं. गंगा म्हणाली की मी स्वर्गातून पृथ्वीवर पडेन त्यावेळी माझा वेग धारण करण्याची क्षमता कोणामध्ये नसेल, आणि जर असा कोणी तो वेग धारण करणारा तिथे नसेल तर माझा वेग इतका प्रचंड असणार आहे की ही पृथ्वी फोडून हा जो प्रवाह आहे तो रसातळापर्यंत पोहोचेल, आणि म्हणून असा कोणीतरी असल्याशिवाय मी खाली येऊ शकत नाही. दुसरे म्हणाले की या माझ्यामध्ये येऊन अनेक लोक त्यांची पाप धुतील आणि त्यामुळेच मी या पृथ्वीवर येणार नाही, कारण मग ती जी पाप आहे माझ्यामध्ये आलेली पाप ती कुठून धुतली जातील हा प्रश्न तिला पडलेला होता. त्याच्यावर म्हणे, भगीरथा तू विचार कर, त्याच्यावर जर काही उपाय असेल तर मी स्वर्गातून पृथ्वीवर येईल, नाही तर मी येऊ शकणार नाही. त्यावेळी मग भगीरथ म्हणाले की सत्पुरुष, संन्यासी, शांत ब्रह्मनिष्ठ लोक असे जे आहेत ते त्यांच्या अंगाचा स्पर्श तुला करतील, ते तुझ्यामध्ये स्नान करतील आणि मग तुझ्यामध्ये या पापी लोकांनी जे स्नान केलेलं असेल, त्यांचं जे पाप आलेलं असेल त्या सगळ्याचं क्षालन होईल. त्यामुळे तू त्याची काळजी करू नको. आणि दुसरी गोष्ट, तुझा जो हा प्रचंड वेग आहे तो धारण करण्याचं सामर्थ्य रुद्रांमध्ये आहे आणि ते हा वेग आवरून धरतील. त्यामुळे मी त्यांना बोलवतो, त्यांना सांगतो की तुम्ही तिचा या गंगेचा वेग धारण करा. त्याप्रमाणे मग भगीरथाने पुन्हा शंकरांची तपश्चर्या केली आणि काही दिवसामध्ये महादेवांना प्रसन्न करून घेतलं. महादेवांनी जगाच्या कल्याणासाठी भगीरथाचे हे म्हणणं मान्य केलं आणि आपल्या जटेमध्ये या गंगेला धारण केलं आणि नंतर हळूच या जटेतनं या गंगेला पृथ्वीवर सोडलं. अशा पद्धतीचा हा भगीरथाचा श्रेष्ठ असा प्रयत्न. या भगीरथाच्याच कुळामध्ये पुढे श्रीराम जन्माला आलेले आहेत. भगीरथाच्या कुलामध्ये खटवांग नावाचा राजा झाला होता. हा अतिशय श्रेष्ठ. याचं म्हटलं जातं की मृत्यूला 2 घटका शिल्लक असताना याने आपल्या सगळ्या राज्याचा त्याग केला आणि भगवंताचं चिंतन केलं आणि ते इतक्या तीव्रतेने केलं की तो त्या 2 घटकांमध्येच मोक्ष पदाला प्राप्त झाला. असं हे फार मोठं ज्याचं नाव नेहमी घेतलं जातं असं खटवांग राजा. पण हा त्याच्या पूर्वायुष्यामध्ये सुद्धा भगवत भक्तच होता. संपूर्ण आयुष्यभर याने भगवंताची अतिशय मनापासून भक्ती केलेली आहे. आणि नंतर ज्यावेळी लक्षात आलं की आता आपला मृत्यू येणार आहे, 2च घटका शिल्लक आहे, त्यावेळी भगवंताचं तीव्रतेने स्मरण केलं आणि मोक्ष पदाला प्राप्त झालेला आहे. हा जो खटवांग होता याचा पुत्र आहे दीर्घबाहू. या दीर्घबाहूचा पुत्र परम यशस्वी असा रघु, ज्याच्यामुळे रघुवंश असं नाव पडलं. या रघुचा पुत्र अज आणि अजाचा पुत्र महाराज दशरथ. देवांनी प्रार्थना केल्यावरून साक्षात परब्रह्म भगवान श्रीहरीच आपल्या अंशाने 4 रूप धारण करून राजा दशरथाचे पुत्र झाले. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न अशी त्यांची नावं. किती वाजलेत? 5 मिनिटं कमी आहेत. जेवढं सांगितलं जाईल तेवढं सांगू, बाकीचं उद्या पाहू. आता काय करता, हे सगळं या 9वा स्कंध जो आहे आता सध्या आपला चालू आहे, 9वा स्कंध चालू आहे आणि या स्कंधामध्ये खूप जणांची छोटी छोटी चरित्र आहेत. खूपच चरित्र आहेत.
बरं सगळेच छान आहेत. इतके सगळे लोक आहेत आणि एवढं सगळं आहे त्याच्यामध्ये, की आपल्याला त्यांच्याबद्दल थोडं-थोडं काय होईना माहिती करून घेणं आवश्यक वाटतं. म्हणून हे सगळं सांगितलं जातंय. इलाज नाही. इतर वेळी 7 दिवसामध्ये नवमस्कंधापैकी फक्त रामचरित्र मी सांगत असतो. थोडंफार सांगितलं तर परशुरामांबद्दल थोडंसं बोलतो. हरिश्चंद्राचं एखाद्या वेळी सांगितलं तर सांगतो. बाकी कोणाचंही चरित्र न सांगता एकदम दशमस्कंधावर उडी असते. पण यावेळी थोडासा वेळ असल्यामुळे सांगण्याचा हा घाट घातलेला आहे. तर थोडंसं पाहूया. 5 मिनिटात जेवढं होईल तेवढं. कारण 9 वाजेला आपल्याला थांबायचंच आहे. ते म्हणाले, "परीक्षिता, सीतापती भगवान रामांचं चरित्र तत्वज्ञानी अशा ऋषींनी पुष्कळ वर्णन केलेलं आहे आणि ते तू अनेक वेळेला ऐकलंही आहे." आपणही ऐकलेलं आहे. यापूर्वीच्याच व्याख्यानमालेमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे. रामाकडून रामाकडे हे रामावरचं चरित्र अतिशय सुंदर पद्धतीने आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. आता हे चरित्र व्यासांनी कशा पद्धतीने, शुकाचार्यांनी कशा पद्धतीने सांगितलंय ते आपण पाहणार आहोत. वाल्मिकींनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही पाहिलेलं आहे. भागवतामध्ये कसं आलेलं आहे ते आपण थोडक्यात पाहणार आहोत. फार सुंदर श्लोक इथे एक आलेला आहे. तो श्लोक फक्त आज आपण घेऊया आणि आज आपण थांबूया. गुरुवर्थे त्यक्त राज्यो व्यचरद नुवनम पद्मपद्भ्याम प्रियायाः पाणिस्पर्शा पाणिस्पर्शा क्षमाभ्याम मृजित पथरुजो यो हरीन्द्रानुजाभ्याम वैरूप्याच्छूर्पकर्णाख्याः प्रियविरहरुषा रोपित भ्रुविजृंभ त्रस्ताब्धिर बद्ध सेतुः खलदव दहनः कोसलेंद्रो वतान्नः. सगळं रामाचं चरित्र एवढ्या एका श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे. म्हणतात की श्री रामांनी, भगवान रामांनी आपल्या पित्याचं वचन सत्य करण्यासाठी राज्य सोडलं. त्यांनी वचन दिलेलंच नव्हतं. रामाने वचन दिलं का? नाही. वचन कोणी दिलं? दशरथाने दिलेलं होतं. ते कोणाला दिलं? सावतरायला दिलेलं होतं. ते पाळण्यासाठी म्हणून त्यक्त्वा सुदुष्टचे सुरेप्सित राज्य लक्ष्मी धर्मिष्ठ आर्य वचसा, आर्यांनी जे दिलेलं, आर्य म्हणजे वडील, त्यांनी जे वचन दिलेलं आहे, आर्य वचसा यदगादरण्यम, अरण्यामध्ये गेले. ते कमळासारख्या कोमल चरणांनी रानावनामध्ये फिरत राहिले. असे जे राम आहेत ते वडिलांचं वचन पूर्ण करण्यासाठी रानावनामध्ये फिरत राहिले. त्यांचं चरण किती कोमल होते म्हणतात, त्याच्याबद्दल ते सांगतायत की प्रियेच्या हातांचा स्पर्श सुद्धा त्यांना सहन होत नव्हता, इतके ते चरण कोमल होते. सीतेने त्यांच्या चरणाला स्पर्श केला तर ते लालबुंद होऊन जातील असे त्यांचं इतके कोमल चरण या रघुवरांचे होते. आणि हे इतके कोमल चरण वनामध्ये तसेच त्या चरणाने ते फिरलेले आहेत. तीच पावलं जेव्हा वनामध्ये चालून चालून थकून जात, तेव्हा हनुमान आणि लक्ष्मण ती चुरून त्यांचा थकवा दूर करत. शूर्पणखेला विद्रूप केल्याने त्यांना प्रियेचा वियोग सहन करावा लागलेला आहे. या वियोगामुळे क्रोधाने त्यांनी भुवयावर चढवल्या. त्या पाहून समुद्र सुद्धा भयभीत झाला. त्यानंतर त्यांनी समुद्रावर सेतू बांधला आणि लंकेमध्ये जाऊन दुष्ट राक्षस रूप जंगल दावाग्नीप्रमाणे भस्म करून टाकतो, त्याप्रमाणे या दुष्ट राक्षस रूप जंगलाला दावाग्नीप्रमाणे भस्म करून टाकलेलं. ते अयोध्यापती आमचं रक्षण करोत असं पहिल्यांदा शुकाचार्यांनी श्रीरामांना वंदन केलेलं आहे आणि मग पुढे श्रीरामांचं चरित्र सांगितलेलं आहे. आता हे चरित्र उद्यावर गेलेलं आहे, तर आपण उद्या पाहूया. आज आपण इथेच वाणीला विराम देऊ. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव.
गुणसगुणाकारं संवृतभूभारं मुरहरनन्दकुमारं मुनिजनसुखकारं वृन्दावनसञ्चारं कौस्तुभमणिहारं करुणापारावारं गोवर्धनधारं जय देवं वन्दे गोपालं मृगमदशोभितभालं भुवनत्रयपालं जय देवं मुरलीवादनलोलं सप्तस्वरगीतं स्थलचर जलचर वनचर रञ्जितसद्गीतं संवित यमुनातोऽयम् अगणित तव चरितं गोपीजन श्रीमोहन कान्तं श्रीकान्तं जय देवं वन्दे गोपालं जगमदशोभितभालं भुवनत्रयपालं जय देवं क्रीडामण्डितवेशितव्रजललनां वन्दे ताण्डवमण्डितकुवलयदलनयनं कुसुमाकारितरञ्जितमन्दस्मितवदनं फणिवरकालियदमनं तत्सेश्वरगमनं जय देवं वन्दे गोपालं मृगमदशोभितभालं भुवनत्रयपालं जय देवं अभिनवनवनितचोरं करधृतदधिगोलं लीलानटवरकेलं धृतकाञ्चनशैलं निर्जररक्षणशीलं विदलितरिपुकूलं भगवन्तं श्रीकृष्णं परिपालय दीनं जय देवं वन्दे गोपालं जगमदशोभितभालं भुवनत्रयपालं जय देवं जय श्रीमद्भगवद्भागवताकारं हरयवतारं वन्दे त्वामहमविकारम् जय श्रीमद्भगवद्भागवताकारं हरयवतारं वन्दे त्वामहमविकारम् स्कन्धैर्द्वादश संख्यैरध्यायैरङ्गैः पञ्चत्रिंशत्त्रिशतैः सुखसिन्धुतरङ्गैः शोभितमष्टादशसाहस्रं तमरस्रं प्रतिघस्रं संसेवे हतमोहितमिश्रम् जय श्रीमद्भगवद्भागवताकारं हरयवतारं वन्दे त्वामहमविकारम् ऐकपदार्थं त्वां धर्मोत्कर्षफलं श्रीकृष्णं जाने गुणमतिविख्यातकरम् आविद्वद्गोपालाङ्गनकृतसिपनिकरं श्रवणात्कीर्तननमनात् मननात् पापहरम् जय श्रीमद्भगवद्भागवताकारं हरयवतारं वन्दे त्वामहमविकारम् अर्वाक्यासंहारं गोवर्धननिरतं विधिनारदशुककीर्तितमधाराभिरतम् अनिरुद्धार्थकशिवविग्रहकामप्रभवम् नवरसमभिरामपदं सततोद्भवमभवम् जय श्रीमद्भगवद्भागवताकारं हरयवतारं वन्दे त्वामहमविकारम् रससेवी मनुते न परं ब्रह्मसुखं भक्तिज्ञानविरक्त्योऽभियन्ति यं सुसुखं मन्यन्ते मुनयः कृतनिःशेषमखं काशीनाथोऽपि नमति तत्पदयुगुलकम् जय श्रीमद्भगवद्भागवताकारं हरयवतारं वन्दे त्वामहमविकारम् हरयवतारं वन्दे त्वामहमविकारम् हरयवतारं वन्दे त्वामहमविकारम्। श्री गोपाल कृष्णार्पणमस्तु। आहे काही प्रश्न कोणाला? ते सांगितलं मी, मानदाता म्हणजे अगस्त्य ऋषी नाही, मानदाता हे दुसरे आहेत. आपण त्यांचं थोडक्यात कसे ते जन्माला आले ते पाहिलं. एवढाच भाग आहे ना. ठीक आहे, चला आजच्या भागाला इथे विराम देऊया.
श्री गोपाल कृष्ण अर्पण वस्तू. हरी ओम.